Good morning. Good Good morning. morning. Good morning. Good morning. Good morning, DXN. Good morning, DXN RVC. मी विशाखा प्रशांत पवार आपल्या सगळ्यांचं आरव्हीसी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. एक व्यक्ती साताऱ्याहून पुण्याला आपली स्वप्न साकार करण्यासाठी येतो. शिक्षण HEC, 12वी ITI, ग्राइंडरचा कोर्स केलेला. ह्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका इंडस्ट्रियल वर्कर म्हणजे टेक्निकल कर्मचारी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये केली. पण स्वप्न खूप मोठी होती आणि ती साकार करायची तळमळ त्यांना काही शांत बसू देत नव्हती. त्यासाठी मेहनत घ्यायला आणि त्याग करायला ते तत्पर होते. नोकरीतल्या 5 वर्षाच्या धडपडीनंतर त्यांना कळून आलं की इथून आपण आपली मोठी स्वप्न व ध्येय पूर्ण करू शकणार नाही. येणारं उत्पन्न नेहमी मर्यादितच असणार आहे. मग 2005 मध्ये त्यांनी DXNची निवड केली. सतत वाढत उत्पन्न देणाऱ्या संधीचं त्यांनी खरंच सोनं केलं. स्वतःबरोबर अनेकांची स्वप्न साकार करणाऱ्या राजमार्गाचा उत्तम वापर केला. त्यांच्या पत्नी आरती साळुंखे मॅडम, ज्यांनी आतापर्यंत आपल्या सगळ्यांना स्वप्न कशी बघायची, त्यांची लिस्ट कशी करायची आणि कशी साकार करायची, त्याचा आनंद कसा घ्यायचा, ह्याचं वेळोवेळी मार्गदर्शन केलंच आहे. ह्या पती पत्नींनी केवळ सांगितलं नाही तर तसं करून पण दाखवलं. संपूर्ण कमिटमेंटने एकमेकांच्या मदतीने सिद्ध केलं. प्रवीण साहेबांनी लग्ना अगोदर टाटा इंडिका घेऊन पहिलं स्वप्न साकार केलं. पुणा शहरात मोक्याच्या ठिकाणी DXNच्या माध्यमातून 1 करोडचा फ्लॅट खरेदी केला. 5 लक्झरी गाड्या घेतल्या आणि मी असं ऐकलंय दर 2 ते 3 वर्षांनी हे दाम्पत्य आपल्या कार्स बदलत असतं. नवनवीन मॉडेल्स आणि डिफरंट कंपनीच्या कार्स खरेदी करत असतं. इतर मोठ्या प्रॉपर्टीज सुद्धा यांनी DXN माध्यमातून खरेदी केल्या आहेत. TSIP क्वालिफाय करून 10 देशांची सफर यांनी केलेली आहे आणि सतत ते TSIP क्वालिफाय होत असतात. चांगल्या कमाईची केंद्र सरकारमधील सुरक्षित नोकरीला राजीनामा देऊन त्यांनी पूर्णवेळ DXN व्यवसाय करायचा निर्णय घेतला. आजचे आपले वक्ता 2 पुस्तकांचे लेखक आहेत. स्वतःचं प्रसिद्ध असं युट्यूब चॅनल आहे. एक उत्तम स्पीकर, एक ग्रेट ट्रेनर आणि एक्सलंट नेटवर्कर म्हणून ते प्रसिद्ध आहे. थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे. आज त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून त्यांच्या नेटवर्कमध्ये 17,500 सदस्य आहेत. 40 डायमंड्स आहेत. 104 रुबी आहेत. तसेच जगातील 36 देशांमध्ये त्यांची टीम ही कार्यरत आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचे सतत मार्गदर्शन देणारे महाराष्ट्रातील पुणा शहरातले DXN RVC लीडर, ट्रिपल क्राउन डायमंड श्री प्रवीण साळुंखे यांचं RVC यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करते. सो श्री प्रवीण साळुंखे सर, ऑल ओव्हर टू यू सर. थैंक यू वेरी मच. थैंक यू विशाखा मैडम, आपने बहुत ही दमदार इंट्रोडक्शन दिया मेरा. सो मच थैंक यू मैम. फ्रेंड्स, हमें समय नहीं गंवाना है. आपल्याला वेळ वाया नाही घालवायचा. इमिजिएटली आपण प्रेझेंटेशन स्टार्ट करूयात, कारण आज बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत विदिन 1 hour. सो आय वॉन्ट टू शेअर माय स्क्रीन. वेलकम टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, तुमचं व्यवसाय सुवर्ण संधी मीटिंगमध्ये मी प्रवीण साळुंखे, ट्रिपल क्राउन डायमंड, तुमचं सर्वांचं आजच्या या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंगमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण एक व्यवसाय सुवर्ण संधी पाहणार आहोत. याचा अर्थ नवीन लोक म्हणजे जास्तीत जास्त लोक आज या मीटिंगला, आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून बिझनेस अपॉर्च्युनिटीबद्दल नक्कीच चांगली माहिती देऊ शकता. मी सर्व नवीन प्रॉस्पेक्टपासून ते सर्व डिस्ट्रीब्युटर असोसिएटचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आता ज्या सिच्युएशनमध्ये आपण सर्वजण आहोत, दॅट इज कॉल्ड वर्ल्ड लॉकडाऊन. पूर्ण विश्व लॉकडाऊन ह्या परिस्थितीमध्ये आहे. आणि लक्षात ठेवा, कायमस्वरूपी वाक्य, लॉकडाऊन नंतर देखील हे विश्व, हे जग पहिल्यासारखं बिलकुल राहणार नाही. आता लॉकडाऊन नंतर नवीन स्टार्टअप आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि आत्ताचे स्टार्टअप आहेत ते म्हणजे ऑनलाईन स्टार्टअप्स, ऑनलाईन बिझनेस, ऑनलाईन अपॉर्च्युनिटीज या नवीन स्टार्टअप सुरू झालेले आहेत.
म्हणजे लॉकडाऊननी बऱ्याच अंशी लोकांचं नुकसान झालं, आर्थिक झालं, स्वास्थ्याच्या पद्धतीने झालं, अनेक गोष्टींनी झालं. परंतु तरी देखील एक मोठा स्टार्टअप आणि एक मोठी अपॉर्च्युनिटी मात्र या लॉकडाऊन आपल्यासाठी पॉवरफुल पद्धतीने क्रिएट करून दिली फ्रेंड्स. आणि यामध्ये आपण पाहतोय की या कोरोना व्हायरसमुळे आणि शिवाय या कोरोना व्हायरस सोबतच येणाऱ्या ह्या लॉकडाऊन सोबतच आपल्याला आणखी काही वर्ष हा बिझनेस करायला शिकायचा आहे. आणि याच लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांना रिअलाईज झालं की आपल्याला देखील एक एक्स्ट्रा अपॉर्च्युनिटी असायला पाहिजे, अदरवाईज इन्कम सोर्स असायला पाहिजे. आणि अनेक लोक आज नवीन व्यवसायाच्या शोधामध्ये आहेत, कारण एका नोकरीमध्ये त्यांना अडचणी आल्या, नोकरीमध्ये पेमेंटमध्ये त्यांच्या अडचणी आल्या, काही लोकांच्या सडनली नोकरी गेलेल्या आहेत, जॉब्स गेलेले आहेत. आणि अशा सिच्युएशनला करोडो लोकांचे जॉब गेल्यामुळे, आणि सर्वात पहिले जॉब कोणाचे गेले, ज्यांचे 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख अशा सॅलरीज होत्या, अशा लोकांना धडाधड कामावरून काढून टाकण्यात आलं. मित्रांनो, आज आपण पाहतोय अनेक लोकांच्या नोकऱ्यांमध्ये पगार कमी करण्यात आले. काहीही नाही, त्याला उत्तर नाही आहे, त्याला जबाब नाही आहे, त्याच्यासाठी बॉसला जाऊन काही बोलू शकत नाही, कारण तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची आहे तर त्यांनी दिलेल्या पगारामध्ये समाधान मानावं लागतं. परंतु एक गोष्ट रिअलाईज झाली आज प्रत्येक व्यक्तीला, आणि ती म्हणजे या परिस्थितीमध्ये एक अदरवाईज इन्कम सोर्स असायला पाहिजे. आज या कोरोना व्हायरसमुळे, या लॉकडाऊनमुळे आपल्या आरोग्याशी रिलेटेड काही क्रायसिस, ज्याला म्हणतो आपण कोरोना व्हायरसचा आपल्या स्वास्थ्यावर काय संबंधित परिणाम झाला आहे. सर्वात पहिला संबंध झाला आहे, हजारो लाखो लोक मरण्याची शक्यता वाढली. जवळपास आकडा जर पाहिला तर 50 लाखापेक्षा जास्त लोक आज जवळपास या व्हायरसच्या चपेटमध्ये आलेत फक्त भारतात. इतकं प्रचंड प्रमाण वाढत गेलं. वर्ल्डमध्ये करोडो लोक या व्हायरसच्या आज संक्रमित झालेले आहेत. या सिच्युएशनमध्ये आपण पाहतोय हजारो लाखो लोक मरण्याची संभावना वाढली. कोरोनामुळे एक टेस्ट निर्माण झाली, ती म्हणजे रोगप्रतिरोधक शक्तीची तुमची जणू काही चाचणी घेतली या व्हायरसनी, की तुम्हाला ज्यांना आपण पाहतो की ज्यांची खरंच इम्युनिटी डाऊन होती त्यांना लगेच या व्हायरसमुळं या इम्पॅक्ट झालेला आहे आणि इमिजिएटली संक्रमित झाली ही लोक. म्हणजे खऱ्या अर्थानं एक चाचणी या व्हायरसने आपली घेतली आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आज मला व्हायरस नाही झाला म्हणजे त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, परंतु तरी देखील आज त्यांना आरोग्याची जागृती नक्कीच निर्माण झाली. समाजामध्ये विशेष जागरूकता म्हणतो आपण की ज्याला स्वास्थ्यबद्दलची विशेष जागरूकता निर्माण झाली. या कोरोनाविरुद्ध एक मिशन सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली, आणि यालाच आपण म्हणतो स्वास्थ्य संबंधी आज या कोरोना व्हायरसच्या आपल्या जीवनावर झालेला परिणाम. आर्थिक संबंधामध्ये सुद्धा या कोरोना व्हायरसचा, या लॉकडाऊनचा आपल्यावरती काय परिणाम झाला. पहिला म्हणजे करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या मित्रांनो. छोटे मोठे व्यवसाय पूर्ण बंद झाले. आपण पाहिलं की ज्याचा एकदम अगदी इसेन्शियल गुड्स आयटम्स असतील त्यांना आपल्याला फक्त परवानगी देण्यात आली, परंतु ज्याचं कपड्याचं शॉप आहे, ज्याचा टेलरिंगचा शॉप आहे, अनेक असे छोटे मोठे व्यावसायिक लोक आहेत, त्यांना मात्र शटडाऊन आणि पूर्णपणे घरी बसावं लागलं. त्यांना त्यांचं शॉप उघडता येत नाही आहे. लॉकडाऊनमुळे घरातून व्यवसाय सुरू करावा लागला. अनेक IT पासून ते अनेक सॉफ्टवेअरपासून ते अनेक इंडस्ट्रीमध्ये, इव्हन आपण सुद्धा डायरेक्ट सेलर्समध्ये सुद्धा, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या आज आपण पाहतोय प्रत्येक व्यक्ती वर्क फ्रॉम होम, घरामधून व्यवसाय सुरू करू लागला. आणि ही सुद्धा आपल्याकरता खऱ्या अर्थाने संधी झाली. या कोरोनाच्या काळामुळे आज आपण ऑल इंडिया एक वेबिनार घेत आहोत, आणि हा एक मराठी, याला रिजनल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हटलं जातं. रोज दर रविवारी आपण संध्याकाळी 7 वाजता अशा पद्धतीने एक रिजनल डेव्हलपमेंट, एक वेगवेगळ्या भाषिक लोकांना घेऊन, तिथल्या सिनियर लोकांना घेऊन आपण या प्रोग्राम रन करत आहोत. आजचा दिवस आहे महाराष्ट्रासाठी आणि मराठी लोकांकरता, आणि हे पहिलं सेमिनार ॲज अ रिजनल डेव्हलपमेंट प्रोग्राम RBC चॅनलवरती घेतल्याबद्दल मी प्रोफेसर वसुपाल सर, रत्ना मॅडम आणि रुपल मॅम आणि KK अग्रवाल सर या सर्वांचं मी अभिनंदन करतो आजच्या या रिजनल डेव्हलपमेंट प्रोग्रामबद्दल. चौथा पार्ट आहे महत्त्वाचा, म्हणजे आर्थिक मंदी झाली. लोकांना अतिरिक्त उत्पन्नाची आवश्यकता भासू लागली. एक्स्ट्रा इन्कम सोर्स हवा आहे असं प्रत्येकाला मनापासून वाटायला लागलं. आणि याचाच अर्थ मी तुम्हाला सांगतो की आपला फोकस नक्की कुठे असायला पाहिजे. तुमचा, माझा, प्रत्येक व्यक्तीचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, याच्याकडे पाहण्याचा फोकस हा नक्कीच अपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने असायला पाहिजे, ना की प्रॉब्लेमच्या दृष्टीने. काही लोक या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम समजतात आणि स्वतःही प्रॉब्लेममध्ये अडकतात, परंतु काही लोकांनी या प्रॉब्लेमला एक अपॉर्च्युनिटी म्हणून समजलं आणि एका प्रॉब्लेममधून त्यांनी अपॉर्च्युनिटी पाहिली. म्हणजेच काय, जितकं मोठं संकट तेवढी मोठी संधी आहे मित्रांनो. तुमचं आयुष्यामध्ये जेवढं मोठं संकट येणार, जेवढी मोठी परिस्थिती कमजोर होणार, तेवढी मोठी तुमच्याकरता अपॉर्च्युनिटी होणार. बट एकच महत्त्वाचा पार्ट आहे, तुमचा फोकस कोणत्या गोष्टीवर आहे. ज्या गोष्टीवर तुमचा फोकस असेल ती गोष्ट झूम होणार आहे, म्हणजे तीच गोष्ट मल्टिप्लाय होणार आणि तीच गोष्ट तुम्हाला रिझल्ट देखील देणार आहे. तुम्ही जर प्रॉब्लेमवर फोकस केलं तर तीच गोष्ट झूम होईल, मोठी होईल, आणि तीच गोष्ट तुम्हाला तशाच पद्धतीचा रिझल्ट द्यायला लागेल. तुमचा फोकस जर अपॉर्च्युनिटीकडे असेल तर ती गोष्ट झूम होईल आणि ती गोष्ट तुम्हाला मोठमोठ्या अपॉर्च्युनिटी बरोबर पुढे घेऊन जायला मदत करेल. सो डिसिजन तुमचा आहे, विचार तुम्हाला करायचा आहे, तुम्ही फोकस कुठे करणार आहात. आणि मी तुमचं सर्वांचं या आजच्या विश्वव्यापी संकल्पनेमध्ये स्वागत करत आहे.
अच्छा, या स्लाइड देखील मी मराठीमध्ये तुमच्याकरता घेऊन येत आहे. आणि विश्वव्यापी संकल्पना याचा अर्थ होतो एक जागतिक रिव्होल्युशन, एक जागतिक क्रांती. आणि या क्रांतीमध्ये आज आपल्याला आरोग्य, पैसा आणि समाधान या तिन्ही गोष्टी एकत्र मिळू शकतात. होय मित्रांनो, काही लोकांकडे आरोग्य नाहीये, काही लोकांकडे पैसा नाहीये, या दोन्ही लोकांना समाधान नाहीये. करोडोची प्रॉपर्टी आहे, परंतु स्वतःचं स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर मात्र त्या व्यक्तीला नक्की सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि त्या व्यक्तीला त्याचा, आपल्या ऐश्वर्याचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या करोडोच्या प्रॉपर्टीचा आज त्याला उपभोग घेता येत नाही, त्याचं त्याला समाधान बिलकुल मिळणार नाही. म्हणून सर्वात पहिलं आपल्याला आपलं आरोग्य देखील चांगलं ठेवायचं आहे. आणि आरोग्य चांगलं ठेवता ठेवता आपल्याला अनेक मार्गाने, म्हणजे डिराइव्ड इन्कम ज्याला म्हणतो आपण, याचाच अर्थ तुमच्यासोबत एक एक्स्ट्रा अपॉर्च्युनिटीसोबत एक एक्स्ट्रा इन्कम, भरपूर प्रमाणामध्ये पैसा यायला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी जर बॅलन्स समान स्वरूपात असतील तर खऱ्या अर्थानं समाधान राहू शकतं. आणि आज आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची मनापासून एक इच्छा आहे, ईच अँड एव्हरी पर्सन, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज लुकिंग फॉर. आणि प्रत्येक व्यक्ती मनापासून विचार करतो माझ्याकडे एक गुड इन्कम असायला पाहिजे, एक चांगलं उत्पन्न असायला पाहिजे. कोणासाठी हे उत्पन्न कदाचित 50,000 म्हणजे चांगलं उत्पन्न असेल, कोणासाठी हे उत्पन्न 1,00,000 रुपये म्हणजे चांगलं उत्पन्न असेल, तर कोणी म्हणेल मला सर 5 लाख येतील तेव्हा मला खरंच गुड इन्कम वाटेल. सो प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी आहे. गुड इन्कम असायला पाहिजे. आणि गुड इन्कम सोबत अजून एक पार्ट होतो म्हणजे सिक्युअर इन्कम असायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय सिक्युअर? सिक्युअरचा अर्थ होतो तुम्ही जो काय इन्कम घेणार आहात तो सुरक्षित असायला पाहिजे. सुरक्षित अर्थ असा नाही की म्हातारपणी तुम्हाला पैसे मिळतील किंवा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलांना, पाठीमागच्या पिढीला पैसे मिळतील, एवढाच अर्थ सुरक्षितसाठी नाही आहे. सुरक्षेचा अर्थ मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो अर्थ असा आहे की आपण काम केलं तर पैसा मिळतो, याला म्हणतो ॲक्टिव्ह इन्कम सोर्स. काम केलं, वेळ दिला, एफोर्ट दिला, मेहनत केली, आज मी थोडा वेळ 8 तास मेहनत करून आलो, मला पैसे मिळाले. परंतु मी जर काम नाही केलं आणि जर मला पैसे येत नसतील तर त्याला आपण सुरक्षित इन्कम नाही म्हणत. सुरक्षित इन्कमचा अर्थ होतो जरी काम नाही केलं, उद्या तुम्ही असाल किंवा नसाल तरी देखील तो सोर्स ऑफ इन्कम हा कंटिन्यू तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत येतच राहील. त्याला म्हणू आपण सिक्युअर इन्कम. हे प्रत्येकाला वाटतं. त्यानंतर आज आपण पाहतो गुड इन्कम, सिक्युअर इन्कम, त्यानंतर वेळेचं स्वातंत्र्य पाहिजे. टाईम फ्रीडम नाही आहे लोकांकडे, वेळ नाही देता येत. लोकांना वाटतं भरपूर मला काम करायचं आहे, भरपूर काहीतरी आयुष्यात करायचं आहे, आणि लोक 16 तास 18 तास एकच काम करत राहतात. मला सांगायचं मित्रांनो, एक डॉक्टर असेल तो 18 तास मेहनत करतो तर तो त्याच्या फॅमिलीला, मुलांना पुरेसा वेळ नाही देऊ शकत. फॅमिली डिस्टर्ब होतात. बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो 16 18 तास लोक जी मेहनत करतात, आज त्यांच्याकडे थोडाफार पैसा येतो पण त्यांच्या हातातून वेळ निघून जाते आणि वेळ हातामध्ये राहत नाही, स्वतःला सुद्धा वेळ देता येत नाही. या लोकांना आजारी पडायचा देखील अधिकार नाही आहे. सो मित्रांनो, लाखो इन्कम पाहिजे आपल्याला, पण त्याच्यासोबत आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य देखील पाहिजे. आणि या सर्वांसोबत आपल्याला आपलं आरोग्य म्हणजे स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त आपलं प्रत्येक व्यक्तीचं, तुमचं, माझं, प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न आहे. आणि मी तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो, आपल्या आयुष्यात आपण स्वप्न पाहायला पाहिजे का नाही पाहायला पाहिजे? जर स्वप्न पाहायचीच असतील तर ते छोट्यात छोटी स्वप्न पाहायची का मोठ्यात मोठी स्वप्न पाहायची? जर मोठी स्वप्न पाहत असाल तर ॲक्शन देखील मोठ्या पडतात, पॉसिबिलिटीज पण मोठ्या येतात आणि तुमची थॉट्स प्रोसेससुद्धा मोठी होते आणि अचिव्हमेंटसुद्धा नक्कीच मोठ्या होतात. त्यामुळं जर तुम्ही मोठी स्वप्न पाहत असाल तर तुम्ही अचिव्हमेंट देखील नक्की त्या गोष्टी करू शकता. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं एक कॉमन गोल म्हणतो आपण याला. प्रत्येक व्यक्तीला वाटतं माझं एक आलिशान घर असायला पाहिजे, माझ्याकडे एक आलिशान लक्झरियस कार असायला पाहिजे, मी फॉरेन टूरमध्ये जायला पाहिजे फिरायला, माझ्याकडे एक एक्स्ट्रा इन्कम म्हणजे 1,00,000 5 लाख रुपये असायला पाहिजे दर महिना. हे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वप्न आहे. प्रत्येकाला असं मनापासून वाटतं की मला माझ्या शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे, मला एक प्लॉट घ्यायचा आहे, मला एक प्रॉपर्टी करायची आहे. आणि अशा सगळ्या स्वप्नांबरोबर आपण जगत असतो. पण फ्रेंड्स, रियालिटी काय आहे? आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. का स्वप्न पूर्ण आहेत? मेजॉरिटी ऑफ द पीपल, बहुतांश लोकांची स्वप्न का पूर्ण होत नाहीत? कारण पैसे शिल्लक राहत नाहीत. होय, जितका खर्च त्याच्यापेक्षा जास्त आपण विचार केला तर जेवढा पगार येतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतोय. पगार हातात यायच्या आधी त्याच्या खर्चाच्या वाटा ठरलेल्या आहेत. पहिला आठवडा आपण म्हणतो गोल्डन वीक, दुसरा सिल्वर वीक आणि शेवटचा मात्र भंगार वीक. याचा अर्थ काय होतो? शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. अहो मित्रांनो, जे पगार घेतात त्यांना माहिती आहे 1 तारखेला जर पगार बँकेत जमा झाला तर तो 10 तारखेला पैसे कुठं गेले हा दोघांचा विचार करावा होतो. फॅमिली बसण्यामध्ये पैसे खर्च कुठं होतात? कारण का? पगार हातात यायच्या आधी त्याच्या खर्चाच्या वाटा ठरलेल्या आहेत आणि खर्च एवढे प्रचंड वाढलेत ही आजची वाढती महागाई आणि आधुनिक जीवनशैली, लॅव्हियस लाईफस्टाईल. आजकाल लोकांना साधा मोबाईल नको आहे, 25,000चा मोबाईल पाहिजे, 50,000चा मोबाईल पाहिजे, हे फीचर्स पाहिजेत. साधी गाडी नको आहे, 2 व्हीलर घ्यायची म्हणजे तरी चांगलीच गाडी घ्यायची आहे. आज प्रत्येक व्यक्तीला कपड्यांपासून ते त्याच्या राहणीमान, लाईफस्टाईलमध्ये आज एवढा बदल झाला आहे की कमवलेला पैसा देखील त्या लाईफस्टाईलच्या नावाखाली पूर्णपणे खर्च होतो. मित्रांनो, शिल्लक काही राहत नाही. मग यामुळे काय होतं? गरजा पूर्ण होतात पण स्वप्न पूर्ण होत नाही.
आणि आज आपण पाहूयात की बऱ्याचशा लोकांना वाटतं की माझं स्वप्न माझं खूप मोठं आहे, मला माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे, तर ते लोक कामाचे तास वाढवतात. पण फ्रेंड्स, कामाचे तास किती वाढवू शकतो आपण? जास्तीत जास्त किती? 8 तास, 10 तास, 12 तास, 16 तास, किती तास आपण अजून वाढूयात? मॅक्सिमम आपल्याला 24 तासच प्रत्येकाकडे आहेत आणि 24 फक्त काम करणं शक्य नाही आहे. आणि जर तुम्ही कामाचे तास वाढवण्याचा विकल्प निवडता, त्यावेळेला आपल्या हातातून काम म्हणजे वेळही निघून जाते. कारण याच वेळेमध्ये धीरूभाई अंबानी घडलेत, याच वेळेमध्ये आज नारायण मूर्ती घडलेले आहेत, याच वेळेमध्ये आज जेफ बेकॉज ॲमेझॉनचे मालक आहेत, याच वेळेमध्ये करोडपती अब्जाधीश लोक आहेत. मग ते लोक काय करतात? म्हणजे मला असं एक वाक्य तुम्हाला सांगायचं, आणि तो सायंटिफिकली स्टडी प्रूव्हन आहे की फक्त कामाचे तास वाढवून आपण करोडपती कधीच होऊ शकत नाही. आजपर्यंत कोणी झालेलं नाही की स्वतःच्या कामाचे तास वाढवले आणि तो करोडपती होतो. जर तुम्हाला खरंच तुमचं लाईफ बदलायचं आहे तर आपल्याला नक्कीच एक अल्टरनेटिव्ह शोधायला पाहिजे. परंतु मित्रांनो, एका बाजूला पैसे शिल्लक राहत नाहीत, एका बाजूला वेळ शिल्लक राहत नाही, आणि अशा वेळेला येतो मग स्ट्रेस, तणाव, टेन्शन, कंटिन्युअसली मानसिक ताण डोक्यावरती यायला लागतो. ही चिंताग्रस्त जीवनशैली बनायला लागते. सर्वात मोठा स्ट्रेस इकॉनॉमिकल स्ट्रेस, पॉकेटमध्ये सारखा हात घालावा लागतो, पैशांचा स्ट्रेस आज आपण पाहतोय. आणि 80% रोग ह्या स्ट्रेसमुळे येतात. ज्या पटीने आपल्या गरजा वाढतात त्या पटीने जर उत्पन्न वाढत नसेल तर मात्र एकच विकल्प येतो, तो म्हणजे ॲडजस्टमेंट, काटकसर किंवा सॅक्रिफाईस. मला नाही पैसे भेटू शकत तर मी सॅक्रिफाईस करत राहील, मी ॲडजस्टमेंट. किती दिवस ॲडजस्टमेंट? सॅक्रिफाईसचा अर्थ काय होतो? आपल्या खर्चांना कट मारणे. खर्चांना कट मारणे म्हणजे खर्च कमी करणे. आणि मी दुसरं वाक्य सांगतो तुमच्याकरता, बचत करून आणि खर्च कमी करून आजपर्यंत कोणीही करोडपती झालेला नाही आणि होऊ शकत नाही. बचत करून आणि खर्च कमी करून कोणीही व्यक्ती करोडपती होऊ शकत नाही. इथं 2 मित्रांची स्टोरी तुमच्या पुढे. एक आहे राम, जो आयुष्यभर इच्छांचा त्याग करतोय, स्वप्नांचा त्याग करतोय, मिसेसला बरोबर घेतोय, कॅल्क्युलेटर हातात घेतोय आणि जेवढी सॅलरी येते त्याप्रमाणे खर्च मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. हा व्यक्ती आयुष्यभर काय करतो? हा काटकसर करतोय. हा काय विचार करतो की नाही, ही गोष्ट आत्ता नको घ्यायला, याची आत्ता आपल्याला गरज नाही, आपण पुढच्या महिन्यात घेऊयात. हा व्यक्ती काय करतो? त्याला रेंट द्यायचा आहे घराचा, तो रेंट देण्यासाठी तो इमिजिएटली तयार ठेवतो पैसे. यांना जर वाटलं आपल्या घराचा किंवा गाडीचा कुठला तरी EMI पे करायचा आहे, कोणताही EMI द्यायचा असेल तर तो EMI त्यांच्याकडे पे करण्यासाठी इमिजिएटली तत्पर असतात. परंतु मित्रांनो, या ठिकाणी ते कट नाही मारू शकत. कट कुठं मारतात? ज्यावेळी मुलाला एखादा ब्रँडेड टी-शर्ट घ्यायचा असेल, बायकोला एखादा ब्रँडेड साडी घ्यायची असेल, त्यावेळेला मात्र ही लोक कट मारतात. यालाच म्हणतो आपण की एक काटकसर म्हणजे चाकोरीवालं लाईफ जगतात. अंथरूण पाहून पाय पसरूया म्हणतात. पण एक दुसरा व्यक्ती तुमच्या समोर आहे, त्याचं नाव आहे श्याम, आणि तो जितके मोठे पाय होतात तेवढं अंथरूण मोठं करण्याचा प्रयत्न करतो. जितक्या गरजा वाढतात तेवढं उत्पन्न वाढवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि तो विकल्प निवडतो श्याम, हा उत्पन्नामध्ये वाढ करूयात, असं काहीतरी करूयात की 24/7 माझ्याकडे इन्कम येत राहील. म्हणजे काय? दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस मला कंटिन्यू उत्पन्न मिळायला पाहिजे. आणि यालाच म्हणतो आपण उत्पन्नामध्ये वाढ. मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला तुमचं आयुष्य रामसारखं जगायला आवडेल का ह्या श्यामसारखं जगायला आवडेल? आयुष्यभर इच्छांचा त्याग, स्वप्नांचा त्याग करायला आवडेल, कीप सॅक्रिफायसिंग, कंटिन्युअसली ॲडजस्टमेंट आणि सवय लावून घ्यायची ॲडजस्टमेंटची, काटकसर करण्याची, असं आयुष्य जगायला आवडेल का 24/7 इन्कम असायला पाहिजे? का तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुमच्या घरामध्ये उत्पन्न यायला पाहिजे असे मार्ग तुम्ही तयार करायला पाहिजेत? वॉरन बफेटचं खूप सुंदर वाक्य आहे, जर तुम्ही झोपलेले असताना जर उत्पन्न तुम्हाला येत असेल तर तुम्ही एक योग्य मार्ग निवडला आहात. पण जर तुम्ही झोपलेले असताना तुम्हाला जर उत्पन्न येत नसेल तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल. विचार तुमच्या हातामध्ये असतो मित्रांनो. हा श्याम मात्र तशा पद्धतीचा मार्ग शोधत असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही, मी, आपण सर्वजण अशा पद्धतीने अपॉर्च्युनिटी लोकांना सांगतो, लोक म्हणतात हे ऐकायला चांगलं वाटतं, परंतु मला जर एखादा बिझनेस करायचा असेल तर मला भरपूर पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल, जादा गुंतवणूक करावी लागेल, जादा पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील किंवा जास्त वेळ द्यावा लागेल. म्हणून बरीचशी लोक व्यवसाय मार्गाकडे येत नाहीत. आणि सत्य मित्रांनो, छोटा व्यवसाय जरी करायचा असेल तर 10 ते 15 लाख रुपये गुंतवावे लागतात पैसे अगोदर, भांडवल. एक स्मॉल बिझनेस जरी करायचा असेल तर 10 ते 15 लाख. त्यापेक्षा मोठा शोरूम टाईप बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी 25 ते 40 लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. आणि जर तुम्हाला मोठा कॉर्पोरेट व्यवसाय उभा करायचा असेल तर 100 कोटी सुद्धा लोक इन्व्हेस्टमेंट करतात. आणि यामध्ये मात्र जितकी मोठी इन्व्हेस्टमेंट तितकी मोठी रिस्क. जेवढी मोठे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करता तेवढा जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागतो. परंतु फ्रेंड्स, असा काही मार्ग आहे का की ज्याच्यामध्ये मला जादा वेळही द्यायचा नाही आणि जादा पैसेही द्यायचे नाहीत आणि फार मोठी रिस्क पण घ्यायची नाही आयुष्यामध्ये? हो मित्रांनो, जो व्यक्ती 50 लाख इन्व्हेस्ट करतो, जो व्यक्ती 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो, तो एका मोठ्या रिस्क बरोबर असतो. त्याच्या आजूबाजूला तो कायम शोधत असतो की कोणी माझ्यासारखा व्यवसाय तर नाही सुरू केला इमिडिएटली, कॉम्पिटिशनचा. आणि ह्या रिस्कमध्ये जाण्याचं कारणमुळं आज आपण पाहतोय 90% स्टार्टअप आहेत ना, पहिल्या 4 ते 5 वर्षामध्ये स्टार्टअप फेल होतात.
तुम्ही विकिपीडियामध्ये जा, गुगल करून बघा. 90% स्टार्टअप हे पहिल्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे डिस्टर्ब होतात, म्हणजेच शट डाऊन होतात. हे भारताचं शोकांतिक आहे आणि याचे कारण इथे आहेत. लाखो रुपये इन्व्हेस्ट करतात आणि मग त्या बिझनेसमध्ये ते इन्व्हेस्ट करून करून पुढे बिझनेस करतात आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो बऱ्याच गोष्टींना त्यांना फॉलो करावं लागतं. कामगारांचा पगार, त्याच्यानंतर इन्व्हेंटरी, आउटरी, ह्या बऱ्याच गोष्टी मॅनेज करायच्या, स्टॉक मॅनेज करायचा, पगारांच्या बरोबर त्यांचा इतर खर्च मॅनेज करायचा आणि त्याच्यानंतर मशिनरी असेल, नॉलेज असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी येतात आणि या सगळ्यांमध्ये मात्र एकच गोष्ट होते, सगळं झाल्यानंतर प्रॉफिट येतो. मग असा कोणता मार्ग आहे का हो मित्रांनो, जिथं मला जास्त वेळही द्यावा लागणार नाही आणि जास्त पैसा देखील इन्व्हेस्टमेंट करावा लागणार नाही, लाखो रुपये गुंतवावे नाही लागणार, पण प्रॉफिट मात्र माझं पहिल्या दिवसापासून मला स्टार्ट करता येईल. प्रॉफिट मात्र मी फर्स्ट डे पासून सुरू करू शकतो आणि ती इंडस्ट्री आणि तो संधी म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. तो ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपल्याकरता सर्वांसाठी इंडस्ट्री जागृत आहे आणि आपण सगळेजण जे अशा लोक आहेत की ज्यांना खरंच लाईफमध्ये मोठं काहीतरी करायचं आहे, तर त्या लोकांना रिस्क फ्री बिझनेस, झिरो रिस्क म्हणू आपण याला, तुम्हाला कोणतीही रिस्क न घेता करोडपती बनवणारी इंडस्ट्री जर कोणती असेल तर ती आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. ही विश्वातली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री का सर्वात मोठी इंडस्ट्री आहे? पहिलं कारण याची गुंतवणूक फार कमी आहे, म्हणून आपण कोणालाही याच्यामध्ये घेऊन येऊ शकतो. त्याची स्टार्टअप फार स्मॉल आहे, कमी गुंतवणूक, म्हणजे फार फार तर आपण विचार केला तर एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन करताना घरातले काही उत्पादनं चेंज करून पण रजिस्ट्रेशन करू शकतो, ॲटलिस्ट ₹3,000. 3,000 रुपयाचं प्रोडक्ट इमिजिएटली घेतलेल्या व्यक्तीचा आयडी इमिजिएट ॲक्टिव्ह होतो आणि तो व्यक्ती इमिजिएटली या बिझनेसमध्ये स्टार्टअप करू शकतो. 3,000 रुपये म्हणजे आपला एखाद्या हॉटेलमध्ये 4 मित्रांना घेऊन गेला, पार्टी केले तर तसेच पैसे उडून जातात. परंतु करोडोपतीच्या मार्गाने जाण्याचा मार्गाचा व्यवसाय विदाऊट रिस्क व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो आणि ही सर्वांसाठी समान संधी बनते. म्हणून याचा अर्थ होतो तुम्ही अनेक लोकांना याच्यामध्ये घेऊन येऊ शकता. गरीबातला गरीब व्यक्ती देखील करोडपती होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त सर्वांसाठी समानचा अर्थ होतो, कमी शिकलेला असेल नाहीतर अगदी हायफाय प्रोफेशनल व्यक्ती असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, लॉयर असेल किंवा अगदी अनपढ व्यक्ती असेल, तो देखील करोडपती बनू शकतो. एक कॉलेज स्टुडंट असेल, तो व्यक्ती आयुष्यभर नोकरी नाही करायची, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, अल्टरनेटिव्ह शोधतोय, त्या व्यक्तीला देखील ही अपॉर्च्युनिटी जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे, तो देखील या ठिकाणी नक्कीच सक्सेस होऊ शकतो कमी वयामध्ये. एखादी हाऊसवाईफ असेल, ती म्हणते घरातून नाही बाहेर पडू शकत, पण मला घरामधून व्यवसाय कसा करता येईल, तिच्यासाठी ही संधी नक्कीच पॉवरफुल आहे. म्हणून म्हटलं सर्वांसाठी समान. जॉब करणारी व्यक्ती असेल किंवा जॉब मिळणारी व्यक्ती असेल, एखादा व्यक्ती रिटायर्ड झाला असेल तर त्यांच्या देखील ही समान संधी आहे. आर्थिक स्वातंत्र्य देते ही संधी आपल्याला, म्हणजे पैशाचं स्वातंत्र्य. यामध्ये रेसिड्युअल इन्कम मिळतो. एक प्रकार असतो लिनियर इन्कम. माझ्या हाताकडे पहा, लिनियर म्हणजे काय, अगदी सेधी रेषा म्हणतात त्याला, सरळ रेषेमध्ये जाणारा इन्कम. म्हणजे जर 8 तास काम केलं तर 8 तासाचे पैसे मिळणार, 10 तास काम केलं 10 तासाचे पैसे मिळणार, 12 तास काम केलं 12 तासाचे पैसे मिळणार, काम नाही केलं पैसेच नाही मिळणार, काम बंद इन्कम बंद, जॉब गेला इन्कम बंद. लिनियर इन्कममध्ये आपली मेजॉरिटी पीपल आहे. आता आपण जागृत व्हायचं आणि रेसिड्युअल इन्कममध्ये जायचं. माझा हात परत एकदा पहा. रेसिड्युअल इन्कम म्हणजे काय? रेसिड्युअल इन्कमचा अर्थ होतो जितका तुम्ही वेळ देता, आज थोडा वेळ द्या, आयुष्यभर इन्कम कमवा, आज थोडा वेळ द्या, आयुष्यभर इन्कम कमवा. दॅट इज कॉल्ड रेसिड्युअल इन्कम. आपल्याला ही संधी मिळवून देते. यालाच आपण म्हणतो आकर्षक घरातून व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी कुठे शॉप दुकान आपल्याला घ्यायचं नाही, त्याचा रेंट पे करायचा नाही, त्याचं डिपॉझिट पे करायचं नाही आहे. म्हणून मी मगापासून सांगतोय रिस्क फ्री बिझनेस करायचा. आपण आयुष्यामध्ये गुंतवणूक आपल्याला फार नाही लागली पाहिजे, म्हणजे रिस्क नको आहे आणि तरी देखील करोडपती होण्याचा मार्ग तयार करता येऊ शकतो. तीच ही इंडस्ट्री आहे, त्याची ओळख मी तुम्हाला करून देतो आहे. $100 बिलियन इंडस्ट्री आहे. याचा पास्ट जर चेक केला तर आतापर्यंत 20 लाख करोड एवढी मोठी इंडस्ट्री ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री झाली आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त लोक करोडपती झालेत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त करोडपती लोक कोणत्या इंडस्ट्रीतून बनतील? डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधून बनतील. आणि यालाच आपण म्हणतो की ही इंडस्ट्री आपल्यासाठी एक जबरदस्त इंडस्ट्री आहे, जी तुम्हाला वेळेचं स्वातंत्र्य देते आणि कमी वेळामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला लखपती करोडपती बनवण्याची ताकद ठेवते. व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट सेलिंग? डायरेक्ट सेलिंग म्हणजे प्रत्यक्ष वितरण प्रणाली. आणि याचा अर्थ काय होतो? डायरेक्ट सेलिंग अगदी सिंपल आहे. डायरेक्ट सेलिंग म्हणजे नो मिडलमॅन, नो ट्रॅडिशनल आउटलेट, नो ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे काय हो? म्हणजे होतं एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर तयार करतो, ती डायरेक्ट कस्टमरला देणं म्हणजे डायरेक्ट सेलिंग. मधला जो चॅनल आहे तोच काढून टाकणे हा महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे. हे जर तुम्हाला आज कळालं तर तुम्ही 100% अतिशय चांगला निर्णय घेत आहात. कारण का सांगतो याचं तुम्हाला, आत्तापर्यंत काय झालं ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये की गरीब अजून गरीब होत चाललाय, श्रीमंत अजून श्रीमंत होत चालले. कारण हे रिच पर्सन आहेत. कंपनीचा मालक जो अजून एक फार्म ओपन करतो, डीलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, होलसेलर्स, हे सगळे इन्व्हेस्टर्स असतात. पैसे लावतात आणि पैसा कमवतात. परंतु कस्टमरचं काय?
कस्टमर मात्र 20 रुपयाची वस्तू 120 रुपयाला घेतो, 100 रुपये एक्स्ट्रा पे करतो. हे 100 रुपयांनी ह्या मधल्या लोकांचं आज पूर्णपणे लाईफ बदलले, हे रीच झाले. व्हॉट अबाउट द कस्टमर? आज जर एखादी कंपनी मोठी होते, जर एखादा कंपनीचा ब्रँड मोठा होतो, तर त्या ब्रँडला मोठं करण्याच्या पाठीमागं आपण सर्वजण आहोत. कस्टमर, कष्ट कर आणि मर. आणि तुमच्या रिकमेंडेशनच्या ताकदीवरती ही कंपनी एखादी कोणतीही ब्रँड होते, ब्रँड वर्ल्डमध्ये. मग या ठिकाणी कस्टमर म्हणजे गरीब व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती, तो सामान्यच राहतो. मला सांगा, ही पद्धत बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कंपनी ठेवावी लागेल आणि कस्टमरचं रिलेशन ठेवावं लागेल. बाकी कोणाची गरज नाही आहे. यालाच म्हणतो आपण मधला चॅनल, जो 80% पैसा खाणारा चॅनल आहे तोच काढून टाकूया आणि डायरेक्ट प्रणाली करूयात, म्हणजे प्रत्यक्ष वितरण प्रणाली. आता कंपनी कंझ्युमरला डायरेक्ट प्रोडक्ट देते आणि कंझ्युमर प्रोडक्ट उपभोग घेतो. आता मी कॉर्डिसेपची कॉफी पितोय तुमच्यासमोर, माझ्या हातामध्ये DXN कप आणि विश्वातली जबरदस्त कॉफी, रिचेस्ट कॉफी शब्द वापरू आपण याला, ज्या कॉफीमध्ये 60 लाख रुपये किलोचं मशरूम आहे, ती कॉफी मी तुमच्यासमोर पिली आता. रिच आहे, जबरदस्त आहे फिलिंग. मग ज्यावेळी कस्टमर एखादा प्रोडक्ट यूज करतो आणि ते रिकमेंड करायला सुरू करतो, त्याचं बेनिफिट त्याला मिळतं, म्हणजे ते 80% त्याच्याकडे येतात. म्हणजे काय? त्यालाच म्हणतो आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. कंपनीची निवड मात्र चांगली करता आली पाहिजे तुम्हा सर्वांना, आणि त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट येतो. 3 महत्त्वाचे फॅक्टर्स येतात. पहिलं म्हणजे कंपनी स्टेबल असायला पाहिजे, दुसरं म्हणजे कंपनीचं प्रॉडक्ट जे आहे ते सुपिरियर असायला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे मला किती उत्पन्न भेटेल, मार्केटिंग प्लॅन, जनरेसिटी ऑफ द मार्केटिंग प्लॅन. म्हणजे मी या बिझनेसमधून किती उत्पन्न मिळवू शकतो, माझा काय फायदा होणार, हे माहिती आपल्याला असायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी आपल्याला नक्की रिअलाईज असायला पाहिजेत. पहिला पॉईंट आहे कंपनी स्टेबल असणं. आज 90% कंपनी येतात, 2 वर्षामध्ये शटडाऊन होतात. बऱ्याचशा कंपन्या सुरू होतानाच त्यांचं लॉकडाऊन, ज्याला म्हणतो ना आपण, कंपनी शटडाऊन करायचे, बंद करायच्या तारखा आधीच त्यांच्याकडे ठरलेल्या असतात, की एवढे दिवस यायचं, एक स्कॅम पद्धतीने यायचं, लोक जोडायची, धडाधड लोकांना पैसे गुंतवायला लावायचे आणि कंपनी बंद करून पळून जायचं. हे घडलं आत्तापर्यंत. म्हणून हे डायरेक्ट सेलिंग एक चांगला सिस्टम असून देखील चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळे बदनाम झाला. आपण जागृत व्हायचं. आता वर्ल्डमधल्या सर्वात पॉवरफुल इंडस्ट्री बरोबर जाण्याचा प्रयत्न करत आहात, तर जगातल्या मजबूत कंपनी बरोबर राहण्याचा प्रयत्न करूया. म्हणून सर्वात पहिले तर स्टॅबिलिटी. कंपनी स्टेबल आहे का? कंपनी स्थिर आहे का? कंपनी प्रोडक्ट घेऊन किंवा तुमचे पैसे घेऊन तर पळून नाही जाणारी. तर अशा ठिकाणी तुम्हाला स्टेबल कंपनीचा अर्थ सांगतो. जी कंपनी मार्केटमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त टिकली, ती सक्सेसफुल आहे. DXN जी कंपनी आज आपण इंट्रोड्यूस करतो तुमच्या पुढे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, ती DXN जी कंपनी आहे ही आज विश्वामध्ये 27 वर्ष पूर्ण झालीत. 27 वर्ष मार्केटमध्ये टिकून आहे, आणि फक्त टिकून नाही आहे, 200पेक्षा जास्त देशांमध्ये नेटवर्क एस्टॅब्लिश केलं आहे. 200पेक्षा जास्त देशांमध्ये आज प्रोडक्ट अवेलेबल आहेत, आणि 200 देशातील लोक DXN बरोबर कनेक्टेड आहेत. आज 1 CR पेक्षा जास्त लोक DXNचे ॲज अ डिस्ट्रीब्युटर्स आहेत. कंझ्युमर तर कितीतरी करोड असतील लोक. यालाच म्हणतो आपण स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे. आणि स्टॅबिलिटी येते, तुमची कंपनी एका देशापुरती मर्यादित आहे का वर्ल्ड वाईड आहे. जर एखादी कंपनी 100पेक्षा जास्त देशांमध्ये वर्क करते, याचा अर्थ ती लिगल आहे, याचा अर्थ ती पूर्ण सगळे नॉर्म्स रेग्युलेशन फॉलो करते, प्रत्येक गव्हर्नमेंटला फॉलो करते, आणि रेग्युलेशन ॲक्टमध्ये कुठेही सापडणार नाही. 100 कंट्रीजमध्ये जी कंपनी वर्क करते, आज आपली कंपनी 222 देशांमध्ये वर्क करते. यानंतर येतो प्रोडक्ट माहिती असायला पाहिजे. आज मी तुमच्याकरता ऑपॉर्च्युनिटी मीटिंग घेऊन आलो आहे. मला बरोबर 1 तासामध्ये प्रेझेंटेशन तुमच्याकरता क्लिअर करायचं आहे. परंतु प्रोडक्टसाठी मात्र प्रोडक्ट ट्रेनिंग तुम्हाला रेग्युलरली ह्या चॅनलमधून मिळत राहील. कंटिन्युअसली मीटिंग अटेंड करत राहा. तुम्हाला ज्यांनी आज इन्व्हाइट केले त्याच्याबरोबर बसून प्रोडक्टचे डिमॉन्स्ट्रेशन घ्या. त्यानंतर मार्केटिंग प्लॅन समजून घ्या. या गोष्टी खूप पॉवरफुल आहेत. थोड्या गोष्टी आपण नक्की शेअर करू आणि फास्ट जाऊया थोडं. त्यानंतर आपण पाहूया DXN कंपनीचा DXN मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आरोग्याकडून समृद्धीकडे जाणारा मार्ग. आज DXNचा अर्थ होतो विश्वास, म्हणजे ट्रस्ट वर्दी. नावामध्येच आहे, DXNचा अर्थ होतो विश्वास. कंपनीचे मालक कोण आहेत, कंपनीचे ओनर कोण आहेत, तर माहिती असायला पाहिजे आपल्याला. आपला जो कंपनीचा मालक आहे तो फक्त ग्रीडी तर नाही आहे, फक्त पैसा करणार तर नाही. काही मालक असतात बघा, फक्त पैसा करतात. सॉरी, आज जर या व्यक्तीचा एक सिंगल व्हिडिओ 1 मिनिट जरी पाहिलात ना, तर या माणसाची नेचर आणि या माणसाची स्पिरिच्युअल पॉवर तुमच्या मनामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्न करा डॉक्टर लिम सिवजींचे व्हिडिओ पाहण्याचा. त्यांचे आज शून्याबद्दलचे, स्पिरिच्युअल लेवलचे अनेक नॉलेजचे व्हिडिओ तुम्ही पहा. आज अतिशय आपल्याकरता मानवसेवी महान व्यक्तिमत्व आपल्याबरोबर DXN बरोबर आहे, आणि त्यांनीच कंपनीची स्थापना केली आहे. आणि त्यांना मलेशिया रत्न अवॉर्ड आहे. जसं भारतरत्न असतो तसं मलेशिया रत्न अवॉर्ड, डॉक्टर ऑफ सायन्स अवॉर्ड त्यांच्यासोबत आहेत. मदर तेरेसा अवॉर्ड आहे, इंटरनॅशनल मदर तेरेसा अवॉर्ड, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, हे सगळे अवॉर्ड. आणि त्यांचं शिक्षण भारतामध्ये खरगपूर या ठिकाणी झालं. आणि खरगपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर भारतातला नेचर, त्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे
इंडियाला ते सेकंड होम मानतात, म्हणजे माझं भारत हे दुसरं घर आहे. अशा पद्धतीने ते भारतामध्ये आज दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी भारतामध्ये आहेत आपल्यासोबत. आज आपल्या कंपनीचे मालक आणि फाउंडर यांच्याबद्दल आपण बोलतोय, तर या व्यक्तीमुळे कंपनीची स्थापना झाली 1993 साली. आणि एक मिशन स्टेटमेंट आलं, ते म्हणजे प्रमोट द हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. एक आरोग्य, पैसा आणि समाधान प्रत्येक घरामध्ये कसं नेता येईल, आणि याकरता कंपनीची स्थापना झाली एका गॅनोडर्मा मशरूम पासून. जे तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये, पहिल्या पिक्चरमध्ये दिसते, स्वतःची जमीन. याचा अर्थ होतो वन टोटल कंपनी. आणि वन टोटलचा अर्थ काय हो? वन टोटलचा अर्थ होतो दुसऱ्यावरती अवलंबून नसणारी कंपनी. कोणाला कॉन्ट्रॅक्ट न देता स्वतःच्यावरती स्वतः अवलंबून असणारी कंपनी, तिला स्टेबल पण म्हटलं जातं. बऱ्याच कंपन्या दुसऱ्याकडून प्रोडक्ट घेतात, बऱ्याच कंपन्या दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट देतात, त्यावेळी त्यांचे अर्धे पैसे दुसरीकडे अडकतात. मग अशा वेळेला ते पैसे ते मॅनेज करणं, किंवा काही वेळेला असंही होऊ शकतं की ज्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केले तो प्रोडक्टमध्ये क्वालिटी खराब करू शकतो, तीच क्वालिटी यांना विकावी लागते, आणि अशा वेळेला मार्केटमध्ये टिकत नाहीत, अनेक समस्या निर्माण होतात. परंतु आज अभिमानाने सांगावंसं वाटतं, आज मला देखील या व्यवसायामध्ये 15 वर्ष झाले, DXNमध्ये स्पेशली, आणि मी तुमच्याकरता सांगतोय की आज स्वतःची कंपनी, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आणि स्वतःचं डिस्ट्रीब्युशन चॅनल असलेली DXN वन टोटल कंपनी. म्हणजे शेतीपासून ते उत्पादन तयार करणं आणि आपल्या घराघरापर्यंत पोहोचवणं, या सर्वच गोष्टी एकाच रूपमध्ये येतात, एकाच ब्रँडच्या अंडर येतात. दॅट इज कॉल्ड DXN. एक महत्त्वाचा पार्ट DXN मध्ये येतो, तो म्हणजे वन वर्ल्ड वन मार्केट. व्हॉट इज मीन बाय वन वर्ल्ड वन मार्केट? याचा अर्थ होतो DXN तुम्हाला जर खरंच डायरेक्ट सेलर बनायचं आहे आणि खरंच तुम्हाला डायरेक्ट सेलिंगमध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही लाईफ टाईमचा विचार करा. तुम्ही असं नका बघू की हां, ही 6 महिन्यात लय लोक एवढी फास्ट पैसा कमवतात. काही ठिकाणी फास्ट पैसा कमवतात आणि ते फास्ट डाऊन फॉलला जातात, कारण तिथं सिक्युरिटीज नसते. का सांगतो विचार करा. काही स्कॅम आले, काही कंपन्या आल्या ज्यांनी फास्ट केले लोक करोडपती, पण मित्रांनो ते इमिजिएटली बंद पण झाले आणि कंपन्यांची नावं चेंज झाली पूर्णपणे. मोठमोठ्या लिगल ॲक्शन्समध्ये कंपन्या अडकल्या, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये कंपन्या अडकल्या. परंतु मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला सक्सेसफुल पाहिजे, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तात्पुरतं पाहिजे का आयुष्यभरासाठी पाहिजे? प्लॅटफॉर्म पाहिजे तर तो प्लॅटफॉर्म टेम्पररी असायला पाहिजे का लाईफ लॉंग असायला पाहिजे? मी एक वाक्य नेहमी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये बघतो, आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर देखील सुरक्षा दिसली पाहिजे, अशा कंपनीची निवड करा. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट, बिझनेसच करायचा आहे तर मग डायरेक्ट सेलरच बनायचं. तर डायरेक्ट सेलर फक्त भारताचेच का बनायचं? डायरेक्ट सेलर बनूया 200 देशांचे. ही संभावना फक्त DXN मध्ये शक्य आहे, आणि यासाठी कोणतीही कंडिशन नाही. म्हणजे शब्द वापरूया, नो कंडिशन अप्लाय. कोणत्याही एका देशामध्ये बसून, कोणत्याही एखाद्या गावामध्ये बसून इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःची वेबसाईट तयार केली, कंपनी तुमची वेबसाईट देखील बनवते, आणि तुमची वेबसाईट एकदा तयार झाल्यानंतर ती लिंक जर तुम्ही दुबईला शेअर करता, तो की तुमच्या अंडर जॉईन होतो. वाव, क्या बात आहे, जबरदस्त. आणि यालाच म्हणतो आपण वन वर्ल्ड वन मार्केट फिलॉसॉफी. फक्त आणि फक्त DXN कडे आज ही फिलॉसॉफी आहे, आणि ऑलरेडी DXN या प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये आहे, पूर्ण जगातल्या प्रत्येक देशांमध्ये आहे, आणि जेवढ्या देशांमध्ये DXN आहे त्या प्रत्येक देशाचं सर्टिफिकेट हासिल केलेलं आहे. मोठमोठ्या मान्यता कंपनीला मिळत, रिकग्नाइज झालेली कंपनी आहे वर्ल्ड वाईड लेवलला. ऑस्ट्रेलियापासून, अमेरिकापासून, गल्फ कंट्रीजपासून वर्ल्ड वाईड लेवलला ज्या पण काही क्रायसिस असतात त्या फेस करत असताना अनेक गोष्टी जे कंपनीला लागतात, ज्या रिकग्नाइज होण्यासाठी, सर्टिफाईड होण्याकरता, त्या सर्व गोष्टी आज DXNला प्राप्त झालेल्या आहेत. आणि आपल्यासाठी अभिमानाची आणि जमेची बाजू आहे की आपल्याला अशा कंपनीबरोबर आपण आहोत. सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुमच्या समोर आहे, की म्हणजे आज एकेकाळी कंपनी 40व्या रँकला होती, वाढत 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 आपण पाहतो ती 2017 मध्ये 22व्या रँकला आली. परंतु मित्रांनो, ज्या पद्धतीनं आज ग्लोबल कंपनीचा प्रेझेन्स, ग्लोबल टर्नओव्हर, आणि त्याच्यासोबत आपण पाहतो ग्लोबल लेवलमध्ये कंपनीचे आज 26 देशांमध्ये स्वतःच्या फॅक्टरीज आहेत. DXNच्या स्वतःच्या फॅक्टरी 26 कंट्रीमध्ये आहेत. इंडियामध्ये ऑलरेडी 7 फॅक्टरी डेव्हलप झालेत. इंडियामध्ये 7 फॅक्टरी आहेत त्यापैकी. म्हणून आज ह्या कंपनीने जी जंप घेतली इमिजिएटली, ही 1 वर्षामध्ये कंपनीनं डायरेक्टली जंप घेतली 15व्या रँकमध्ये. आज अभिमानाने आपण सांगू शकतो, माझी कंपनी किंवा DXN ही जी ग्लोबल कंपनी आहे ज्याच्यामध्ये मी आज असोसिएट आहे, ती कंपनी वर्ल्डमधल्या 15व्या रँकमध्ये फास्टेस्ट ग्रोईंग डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो, योग्य कंपनीची निवड करा. जर तुम्हाला ही कंपनीची प्रोफाईल आवडली असेल तर 100% मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, खाओ, खिलाओ, बताओ और फिर पैसा कमाओ. सिम्पल्स आहे. सगळ्यात पहिली गोष्ट येते, डिसिजन घ्यायचा आहे, आणि डिसिजन घ्यायचा आहे लाईफ टाईमसाठी घ्यायचा आहे. आज तुम्हाला मी सांगू शकतो की पॉवरफुल कंपनी आहे, पॉवरफुल सिस्टम आहे, आणि तुमच्याकरता वन वर्ल्ड वन मार्केट फिलॉसॉफी आहे, आणि त्यासोबतच जे प्रोडक्ट तुमच्या बरोबर आहेत. इन शॉर्टमध्ये आपण प्रोडक्ट पाहूयात आणि नंतर प्लॅनमध्ये जाऊयात. 15 मिनिटामध्ये प्रोडक्ट आणि 15 मिनिटामध्ये प्लॅनमध्ये बोलू आपण.
तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे डीएक्सनचा कोर प्रोडक्ट आहे तो म्हणजे गॅनोडर्मा. दिस इज कॉल्ड वनस्पतींचा राजा, द किंग ऑफ हर्ब. म्हणजे आयुर्वेदाच्या लेवलवर जर अभ्यास केलात तर वर्ल्डमध्ये याला एकाच वनस्पतीला वनस्पतींचा राजा म्हणतात, गॅनोडर्मा. आज मॉलिक्युलमध्ये पाहिलं तर 400पेक्षा जास्त मेडिसिनल प्रॉपर्टी असणारी वनस्पती आज आपल्या हातामध्ये आहे, गॅनोडर्मा, डॉक्टर लीम सिओजिन सरांमुळे. आणि आज आपण या वनस्पतीला घेऊन जगामध्ये एक मोठं कार्य करू शकतो. ही गॅनोडर्मा घेण्याचे प्रकार आहेत. पहिली गोष्ट, काही लोक कॅप्सूलमधून घेऊ शकतात, काही लोक चहामधून घेऊ शकतात, काही कॉफीमधून घेऊ शकतात, काही लहान मुलं चॉकलेटमधून खाऊ शकतात, काहींना बिस्किटमधून खायला मिळेल, काही लोकांना कोकोनट ऑइलमध्ये ॲड करून दिलेला आहे. प्रकार आहेत. अनेक मार्गाने आपण गॅनोडर्मा आपल्या शरीरात देऊ शकतो. गॅनोडर्माचा सर्वात महत्त्वाचा पार्ट, तो बिनविषारी आहे, दुष्परिणाम विरहित आहे, किती प्रमाणात खाल्लं नो साईड इफेक्ट आहे. तो कार्य कोणत्या रोगावर करत नाही, तो आजार विशेष नाही आहे, तो पेशींवर कार्य करतो. म्हणजेच तो संपूर्ण शरीरासाठी आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ओव्हरऑल बॉडी नॉर्मलायझिंग करत असेल तर याचा अर्थ तो तुम्ही घेता एका समस्येसाठी, फायदा मात्र पूर्ण शरीरासाठी होईल. आणि नक्कीच आज एका कोरोनासारख्या एवढ्याशा व्हायरसचा, एवढा पण नाही डोळ्यांना दिसणार नाही, त्यांनी जर एवढं थैमान घातलं असेल तर आपल्या शरीराची व्हॅल्यू काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आवर लाईफ, आपल्या जीवनाचं महत्त्व काय. आणि शरीरामध्ये अनगिनत पार्ट आहेत, या प्रत्येक पार्टचं निरोगी ठेवण्याचं जे संरक्षण कवच आहे ते म्हणजे गॅनोडर्मा लुसिडम. आणि गॅनोडर्मा तयार करणं, त्याची शेती करणं, फार्मिंग करणं हे डीएक्सनचं आद्य कर्तव्य पहिलं होतं. डीएक्सनने पहिलं गॅनोडर्मा पिकवला, त्याची शेती केली आणि नंतर लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली. हॅट्स ऑफ द डॉक्टर लीम सिओजिन. आज आपण पाहतो याच्या 2 RGGL कॅप्सूल बनतात, एक फळाचा भाग, एक देठाचा भाग. या 2 वेगवेगळ्या होण्याचं कारण जो फळाचा भाग आहे तो शरीराची सफाई करतो, तो इंटरनल स्कॅनिंग करतो, मायक्रो लेवलला स्कॅन करतो आणि नंतर क्लिन्ज आउट करतो. म्हणजे तिचं काम आहे शरीराची सफाई करणं. मायक्रो स्कॅनिंग इफेक्ट देत म्हणतात त्याला, किंवा याला आपण आयडेंटिफायर वर्ड पण वापरू शकतो. आज तुमच्या शरीरात कोणत्या भागातल्या पेशी खराब झाल्यात माहीत नाही, ते शोधणं आणि त्याला साफ करणं हे गॅनोडर्माचं काम आहे. तर पहिलं काम RGचं आहे. आणि दुसरं जे GL आहे ते बरोबर आपल्या शरीरामध्ये एक बॅलन्सिंग करण्याचं कार्य करतो. म्हणजे काय, याच्यामध्ये सर्वात जास्त ओरॅक व्हॅल्यू आहे, ऑर्गॅनिक जर्मेनियमची मात्रा सर्वात जास्त असल्यामुळे याच्यामुळं आपल्या पेशींची ऑक्सिजन खेचून घेण्याची पॉवर वाढते. तुमच्या सेलमध्ये जर प्राणवायूची घेण्याची क्षमता वाढली म्हणजे पेशीचं प्रतिकार कवच पण मजबूत होतं. आणि पेशी जर प्राणवायू जास्त प्रमाणात घ्यायला लागल्या तर येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही रोगाची लढण्याची ताकद आपल्या पेशींमध्ये तयार होते. म्हणून या 2 गॅनोडर्माच्या कॅप्सूल, फळाचा आणि देठाचा भाग, रोज एक पेयर आपण डेली खायला पाहिजे. अगदी कमीत कमी विचार केलात तर मी तुम्हाला सांगू शकतो आपल्या पेशी निरोगी तर शरीर निरोगी. आणि या गॅनोडर्माचा रोल महत्त्वाचा आहे पेशींवरती. आणि पेशी निरोगी तर शरीर निरोगी. कोणत्याही रोगाची निर्मिती पेशीमध्ये होते. आज रातोरात हार्ट अटॅक येत नाही, रातोरात कॅन्सर होत नाही, रातोरात तुम्हाला कोरोना झालेला नाही. त्याची इम्युनिटी खराब होण्याच्या पाठीमागं पण मागची 10 वर्ष आहेत. आज हार्ट अटॅक ब्लॉकेज येतात, 90% ब्लॉक होतो, रातोरात होत नाहीये. कॅन्सरची एवढी मोठी गाठ बनते, रातोरात होत नाहीये. ते बनायला एक पेशी कारण आहे. तर मग पहिल्या पेशीला निरोगी करण्याची क्षमता डीएक्सन प्रोडक्टमध्ये आहे. ती पहिली पेशी आयडेंटिफाय करणं म्हणजे मायक्रो स्कॅनिंग इफेक्ट शोधणं. मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही, पण जर रोज खायला सुरुवात केली तर आपल्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत ॲबनॉर्मल सेल, कमजोर खराब पेशींना शोधणे आणि त्याला निरोगी करायला मदत करणे. वाव, क्या बात है. मतलब ढूंढणे का भी काम, शोधायचं पण काम गॅनोडर्मा करणार. आणि म्हणून आज डॉक्टर लीम सिओजिन एक चांगला विचार केला आणि गॅनोडर्माला अनेक उत्पादनामध्ये ॲड केलं. आज चेक करू शकता, पेस्टमध्ये गॅनोडर्मा, साबणमध्ये गॅनोडर्मा, शॅम्पूमध्ये गॅनोडर्मा, पावडरमध्ये गॅनोडर्मा, मसाज ऑइलमध्ये गॅनोडर्मा, चहामध्ये गॅनोडर्मा, पावडरमध्ये. त्याच्यानंतर स्पाइस टी आहे, म्हणजे आता कोरोना प्रतिरोधक काढा म्हणतो आम्ही याला, ज्याच्यामध्ये ऑलरेडी स्पाइस टीमध्ये अशा काही आयुषनी डिकलेल्या वनस्पती या काढामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आपण याला मार्केटमध्ये लॉन्चिंग करू शकतो ॲज अ कोरोना प्रतिरोधक म्हणून. प्रतिरोधक रोज प्यायला सुरू करा तर तुमच्या शरीरामध्ये व्हायरस होण्याची संभावना कमी होते. मसाला डीप टी, चहा ज्याच्यामध्ये वेगवेगळे डीप आहेत, कॉफी 3 in 1, 2 in 1 याच्यामध्ये कॉफीमध्ये गॅनोडर्मा. त्याच्यानंतर चॉकलेट ड्रिंक्स कोकोझी याच्यामध्ये देखील गॅनोडर्मा, कुकीजमध्ये देखील गॅनोडर्मा आणि 100% पाहिजे तर कॅप्सूलमध्ये देखील गॅनोडर्मा, कोकोनटमध्ये गॅनोडर्मा. याचा अर्थ काय होतो, तुम्ही चॉईस करायचा कोणत्याही मार्गाने तुमच्या शरीराला रोज गॅनोडर्मा जायला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या पेस्ट लागते, नंतर आंघोळ करता, नंतर शॅम्पू डोक्याला लावता, तर तुमच्या शरीरामध्ये गॅनोडर्मा म्हणजे आयुर्वेदाचा राजा, म्हणजे 400 मॉलिक्यूल त्याच्यातून आतमध्ये जातात. वा, क्या बात आहे. म्हणून याला म्हणतो आपण कोर प्रोडक्ट, पॉवरफुल कंपनी आणि जबरदस्त प्रोडक्ट आपल्या हातामध्ये. दुसरा प्रोडक्ट आहे स्पायरुलिना. स्पायरुलिना उत्तम अन्न म्हणून डिक्लेअर झाले, याला सुपरफूड अर्थ म्हणतात. 1900 म्हणजे आज आपण पाहतो 92 साली जागतिक आरोग्य संघटनेने हे डिक्लेअर देखील केलं जगाला. आणि सर्वोत्तम अन्न म्हणून आज प्रेग्नेंट महिला आणि लहान मुलांसाठी सुरक्षित पूरक अन्न आहे असं डिक्लेअर करण्यात आलं जागतिक आरोग्य संघटनेने. नासा या ऑर्गनायझेशननी
स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी स्पिरुलिनाला अवकाशातील अन्न म्हटलेलं आहे. मित्रांनो, विचार करा, जर स्पेसमध्ये जाणारी लोक असतात, अवकाशात जातात, ते काय खातात? काय खात असतील 6-6 महिने? परंतु याचं देखील उत्तर सापडतं. ॲस्ट्रोनॉट जे आहेत, हे जे अंतराळवीर आहेत, ते स्पिरुलिनाचं सेवन करतात. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगू शकतो, आपली जी स्पिरुलिना आहे ती ओबामाची फॅमिली घरामध्ये स्पिरुलिना DXNची खातात. बराक ओबामाची आजी, ममा सारा ओबामाची गुडविल अँबॅसेडर, ओबामा फॅमिलीची गुडविल अँबॅसेडर, आणि कुपोषणावरची ऑलरेडी क्रांती सेट सुरू झाली. फक्त तुम्हाला त्या क्रांतीमध्ये यायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या मुलांचं, आपल्या महिलांचं, गृहिणींचं कुपोषण घालवण्यासाठी एक मदत सुरू करायची आहे. हेल्पिंग टू अदर्स, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आज एक मुलगा तुम्ही पाहताय ज्याचं वजन तुम्हाला दिसतंय, अति कुपोषित बालक, आणि 90 दिवसानंतर तेच बालक किती स्ट्रॉंग आणि हेल्दी झाले. 90 days पर डे स्पिरुलिना घेतल्यानंतरचा तो फोटो तुम्ही पाहताय. म्हणून स्पिरुलिनाला अन्न परिषदेने, जागतिक अन्न परिषद 1974 साली झाली होती आणि त्यामध्ये भविष्यातील सर्वोत्तम अन्न म्हटलं होतं. आज आपण म्हणू शकतो आजचं भविष्यातलं नाही, आजचं सर्वोत्तम अन्न आहे. दुसरा कोर प्रोडक्ट आहे स्पायरुलिना. पहिला गॅनोडर्मा, दुसरा आहे स्पिरुलिना. गॅनोडर्मा फॉर डिटॉक्सिफिकेशन, गॅनोडर्मा फॉर क्लिअरफाय, गॅनोडर्मा फॉर मेंटेनन्स इन आवर बॉडी, आणि स्पिरुलिना इज अ पोषण, न्यूट्रिशन. जसं एखाद्या गाडीला सर्व्हिसिंग करावी लागते म्हणजे गाडी चांगली राहते, पण गाडीत चांगलं पेट्रोल टाकणं म्हणजे चांगलं इंधन ऑइल देणं, चांगलं इंजिन ऑइल देणं, चांगलं ब्रेक ऑइल देणं, म्हणजे आपण त्याचाही मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपल्या बॉडीला इंटरनल क्लिन्स आउट करणं, टॉक्सिनला रिमूव्ह करणं, सर्व्हिसिंग करणं गॅनोडर्मा. पण तुमच्या शरीराला चांगलं इंधन ऑइल, चांगलं ब्रेक ऑइल, चांगलं बॉडीला लागणारं पेट्रोल म्हणजे आपल्याकरता स्पायरुलिना आहे. सिम्पलचं त्याचं तुम्हाला मी उदाहरण असेच सांगतोय. स्पिरुलिना का पॉवरफुल आहे? तर 1 ग्रॅम स्पिरुलिना खाणार, माझे प्रश्न बघा कारण मला फास्ट जावं लागणार आहे. 1 ग्रॅम स्पिरुलिना खाणार का 27 सफरचंद खाणार? 1 ग्रॅम स्पिरुलिना खाणार का 3 ग्लास दूध पिणार? 1 ग्रॅम स्पिरुलिना खाणार का रोज 6 अंडी खाणार? 1 ग्रॅम स्पिरुलिना खाणार का अर्धा किलो केळी खाणार? विश्वास आणि ज्याला म्हणतो आपण की विचार आणि डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे. सत्य करता जिथे तुम्ही कंझ्युमर आहात तिथे तुम्हाला स्मार्ट कंझ्युमर बनायचं आहे आणि विदाऊट रिस्क एका व्यवसायाची सुरुवात जागतिक लेवलला सुरू करायची आहे. या लॉकडाऊनमध्ये देखील ऑनलाईन पद्धतीनं या मीटिंगच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांबरोबर जाऊन आज तुम्ही मीटिंग्स करून, वेबिनार्स करून मोठा बिझनेस करू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष वितरण प्रणालीमध्ये मी तुमचं स्वागत करतो DXN डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये. आणि मध्ये जो चॅनलमध्ये जाणारा पैसा आहे तो तुमचा अधिकार होता, जो आत्तापर्यंत ग्राहकांचा अधिकार मिळालाच नाही. परंतु डायरेक्ट सेलिंग एकमात्र अशी इंडस्ट्री आहे जगामध्ये जी ग्राहकाचा अभिमान देते, ग्राहकाला ग्राहकाचा अधिकार निर्माण करून देते आणि एका साध्या ग्राहकाला देखील, एका कंझ्युमरला देखील करोडपती बनवण्याची, सामान्यातल्या सामान्य माणसाला करोडपती बनवण्याची ताकद या इंडस्ट्रीमध्ये. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, खाओ, खिलाओ, बताओ और फिर कमाओ. और इसके लिए एक ही चीज आती है, एक महत्वाची गोष्ट येते आणि ती म्हणजे काय? दिवसाची सुरुवात बदला आणि जीवनाचा क्लास बदला. म्हणजे काय हो? सकाळी उठल्या उठल्या लागणारे प्रोडक्ट चेंज, घरातले उठल्या उठल्या पेस्ट लागते, उठल्या उठल्या साबण लागतो, उठल्या उठल्या चहा पितो आपण, तर काही प्रोडक्टची किट तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता. मी स्वतः बनवले, तुम्हाला शेअर करतो आज. चहा, साबण, पेस्ट आणि गॅनोडर्माचं कोकोनट ऑइल विथ गॅनोडर्मा कोकोनट ऑइल आहे. म्हणजे यातून तुम्हाला गॅनोडर्मा चहातून पण जाईल, पेस्टमधून पण जाईल, साबणमधून पण जाईल आणि कोकोनट ऑइलमधून पण जाईल. आणि एका बाजूला आहे संपूर्ण पोषण, म्हणजे तुमच्याकरता पॉवरफुल एक इम्युनिटी सारखं किट आहे, ज्याच्या माध्यमातून तुमची दिवसाची सुरुवात आरोग्यदायी होऊ शकते आणि एका पॉवरफुल इंटरनॅशनल ब्रँड प्रोडक्ट बरोबर होते. आणि तुमच्या मिनिमम PV 1000 तर आरामात होतात, जे रजिस्ट्रेशनला तुम्ही स्टार्टअप करू शकता. जे किट तुम्ही पाहत असाल, तुम्हाला जर आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या मित्राला फोन करायचा, ज्यांनी तुम्हाला आज इन्व्हाइट केले, मला हे किट घ्यायचं आहे आणि मला बिझनेस स्टार्टअप करायचा आहे. मी तुम्हाला मदत करतोय की तुम्ही कशी सुरुवात चांगली करू शकता. तर हे 1000 PVचं किट आरामात होऊ शकतं. दुसरं किट 1000 PVचं तुमच्या पुढे शेअर करतोय. चहा, साबण, पेस्ट, फेसवॉश, लोशन, पावडर. काही महिला आहेत, काही तरुण मुलं आहेत, कॉस्मेटिकवरती खर्च करतात. म्हणजे बॉडी जशी आतून चांगली असायला पाहिजे तसं बाहेरून दिसायला पण चांगलं पाहिजे. तर तो बाहेरचा पोस्टर सुद्धा तुमचा चांगला पाहिजे, म्हणजे तो त्याचा जास्त विचार करतात. म्हणून या ठिकाणी फेसवॉश, लोशन आणि टाल्कम पावडर ॲड केली. आणि काय घेतलं आपण? चहा, साबण, पेस्ट आणि शेवटी नाश्ता म्हणजे स्पिरुलिना. हे एकत्र केलं तर याचा स्क्रीनशॉट घ्या, 1000 PVचं किट पूर्ण होतं. आणि जर हे किट आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मीटिंग संपल्यानंतर तुमच्या ज्यांनी आज तुम्हाला इन्व्हाइट केलं त्याला एक थँक्यू मेसेज पाठवायचा आणि त्याला म्हणायचं मला हे किटनी स्टार्टअप करायचे. तुमच्या दिवसाची सुरुवात बदला, तुमच्या जीवनाचा क्लास बदलतो. किती पैसा कमवू शकता? अमर्यादित इन्कम तुम्हाला मिळू शकते. म्हणजे काय? या बिझनेसमध्ये आल्यानंतर किती पैसा मिळवायचा आहे हे तुम्ही ठरवून यायचं. याच्यामध्ये याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. याकरता कोणतंही बंधन नाही, कोणतंही लॉक नाही आहे.
कोणतंही लिमिट नाही आहे. अनलिमिटेड ग्रो जाऊ शकता. सगळ्यात जास्त पैसा या इंडस्ट्रीतून तुम्ही कमवू शकता. योग्य कंपनी, योग्य कंपनीची निवड, योग्य प्रोडक्टची निवड आणि प्रॉपर बिझनेस प्लॅन आणि एका सिस्टमला फॉलो करायचं आहे, जे आपण ऑल इंडिया लिडरशिप सिस्टम आहे, RVC लिडरशिप सिस्टम. या लिडरशिप सिस्टम सोबत तुम्ही 100% जर तुम्ही आणि तुमच्या पूर्ण टीमला जर त्यामध्ये सामावून घेत असाल तर तुमचा सक्सेस फास्ट होऊ शकतो. फास्ट जाऊ शकता, स्पीडमध्ये घेऊ शकता तुम्ही तुमचा बिझनेस. आणि यामध्ये आज जर आपण पाहतो सप्टेंबर महिन्यामध्ये आपण सगळेजण हा मीटिंग ऐकत आहात, तर याच महिन्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस डेव्हलप करण्याकरता एक प्लॅन ऑफ ॲक्शन. सगळ्यात अगोदर फॉलो द रिअल लीडर, फॉलो द रिअल मेंटॉरशिप. आणि मी एक सतत नमन करतो प्रोफेसर वसुपाल सर, डॉक्टर रत्ना मॅडम, डॉक्टर S रंजन सर यांना. विश्वगुरु, मेंटर, गुरुपिता प्रोफेसर वसुपाल सर. याचा अर्थ काय होतो? आज तुमची अपलाईन, तुमची लिडरशिप, मेंटॉरशिप कोणाबरोबर आहे, तुम्ही कोणत्या फंदीला कनेक्टेड आहात हे पण महत्त्वाचं आहे. हे पाहतात लोक. आणि तुम्हाला मी सांगू शकतो 55 लाख लोकांचा परिवार ज्यांचा आहे ते म्हणजे प्रोफेसर वसुपाल सर. आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आपण या बिझनेस व्यवसायामध्ये आलोय. आज महाराष्ट्रामध्ये मी आहे, मिश्रा सर आहेत, सुरेश नायर सर आहेत, बरेचसे लीडर्स आहेत. माझ्या टीमचे काही कोर लीडर आहेत, ज्याच्यामध्ये आज नाना आबा सहदेव, अविनाश साळुंके, प्रशांत साळुंके, हे सगळे लोक जे आहेत एक प्रॉपर सिस्टमला प्लगमध्ये महाराष्ट्राचे टॉप लीडर्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहतो पुण्यामधून, मुंबईमधून भरपूर लोक आज कनेक्टेड होत आहेत. सर्वांची नावं पॉसिबल नाही आहेत. मिश्रा सर आहेत, बरेचसे लोक मुंबईमधून पण टॉप लीडर्स आहेत, जे कम्प्लिटली लिडरशिप सिस्टमला फॉलो करतात. विश्वगुरु मेंटॉरशिप ज्याला आपण म्हणतो की प्रोफेसर वसुपाल सर ज्यांनी आपल्याला सांगितलंय, एक सिस्टम दिली आहे, काम करण्याची पद्धत आपल्याला दिली आहे, आणि त्या पद्धतीला आपल्याला मित्रांनो फॉलो करायचं आहे. ती पद्धत आपल्याला प्रत्येकाला पुढे घेऊन जाऊ शकते. आणि कॅटेगरी यामध्ये जर तुम्ही 1500 PV करत असाल तर तुम्ही RVCचे बेसिक मेंबर आहात. बेसिक म्हणजे काय होतं की ॲटलिस्ट तुम्हाला 40 ते 50 हजार इन्कम करायचं आहे मंथली, तर तुम्ही बेसिकनी पण जाऊ शकता. किंवा तुम्हाला 10-15 हजार जरी एक्स्ट्रा कमवायचे तर हळूहळू कमवायचे, वेळही जाणार जास्त, पण 1500 PVनी तुम्ही तुमची सुरुवात चांगली करू शकता. याचा अर्थ होतो 1500 पॉईंटचा बिझनेस होतो. दुसरा पार्ट आहे मिलेनियर माइंडसेट. म्हणजे तुम्हाला जर मिलेनियर बनायचं असेल तर मिलेनियर क्लब मेंबर बना, आणि त्याला आपण म्हणूया RVCचा कोर बना. पहिले RVC कोर मेंबर, 3500 PV करणारा व्यक्ती. 1 तारखेला जे 3500 PV करतात ते RVCचे कोर आहेत. मल्टिप्लाय होत आहेत, वाढत चाललेत, कंटिन्युअसली वाढत आहेत. RVC लीडर म्हणजे काय? जो प्रॉपर स्वतःच्या 3500 PV करतो आणि 6च्या स्ट्रक्चर तयार करून त्यांच्या 3500 PV करून घेतो. दॅट इज कॉल्ड RVCचा प्रॉपर लीडर. RVC मिलेनियर म्हणजे काय? ज्याची मंथली इन्कम 80,000 क्रॉस होते, म्हणजे एका वर्षामध्ये जो 10 लाख रुपये उत्पन्न घेतो, त्याला ही सिस्टम सांगते RVC मिलेनियरचा पिन देते. दॅट इज कॉल्ड एक सिस्टम. आणि या तरीकेने तुम्हाला यायचं आहे. मग मित्रांनो, हा व्यवसाय कोणाचा आहे? हा बिझनेस कोणाचा आहे? तुमच्या अपलाईनचा आहे का? नाही. तुम्हाला ज्यांनी बोलवलं त्यांचा आहे का? बिलकुल नाहीये. हा व्यवसाय आहे माझा स्वतःचा. टेक ओनरशिप ऑफ युअर बिझनेस. आणि या बिझनेसमध्ये आल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट घेऊन यायचं आहे ते म्हणजे बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास तुम्हाला खूप मोठी शक्ती निर्माण करून देऊ शकतो. आणि मी तुमच्याकरता हे वाक्य सांगतोय जे शिवखेडाजी नेहमी म्हणतात, ते म्हणजे जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वो हर काम को अलग तरीके से करते हैं. मतलब क्या है? मतलब डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे, डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे, डायरेक्ट सेलिंग सिस्टम आहे, लिडरशिप RVC सिस्टम आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक काम त्या पद्धतीने करायचं आहे, जी सिस्टम आपल्याला शिकवते. आपलं माइंड आपल्याला लावायची गरज नाही आहे. टेक अ डिसिजन. आज डिसिजन घ्यायचा आहे आणि शेवटच्या 10 मिनिटात मी तुम्हाला सांगू शकतो की ही इंडस्ट्री किंवा हा जो बिझनेस प्लॅन आहे तुम्हाला काय काय मिळवून देऊ शकतो. इन शॉर्ट, फास्ट, टेक अ डिसिजन, स्टार्ट विथ युअर बिग ड्रीम. तुमचं सर्वात मोठ्यात मोठं स्वप्न काय आहे? आत्ता लिहून काढा, इमिजिएटली लिहा. जर तुम्ही पहिल्यांदा जरी मीटिंग ऐकत असाल तरी मी तुम्हाला जागृत करतोय, झंझरून सोडायला इच्छा आहे माझी की तुमचं स्वतःचं मोठ्यात मोठं स्वप्न लिहा कागदावरती. मग ते स्वप्न तुमचं स्वतःचं कोणतंही असू शकेल. आज जर हे स्ट्रक्चर तुम्ही पाहताय, याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रॉपर माइंडसेट असतो. पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात, पुढच्या 50 वर्षात मला काय करायचं आहे असं पाहूनच या ठिकाणी बिल्डिंगची एक इमारत किंवा त्या ठिकाणचा स्ट्रक्चर आणि त्या पद्धतीचा पाया आपण घेतो. मग तुम्ही तुमच्या या डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायामध्ये, DXNच्या या अपॉर्च्युनिटीमध्ये आज साईनअप झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, याच बिझनेसमधून तुम्ही येणाऱ्या 10 वर्षामध्ये स्वतःचं 5 स्टार हॉटेलसारखं आलिशान घर बनवू शकता. होय मित्रांनो, असा प्लॅन DXNचा आहे. जादा डिटेल नाही, परंतु नक्कीच एक शार्प आयडिया नक्की देऊ शकतो तुम्हाला. याच व्यवसायाच्या माध्यमातून, याच डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून आज कित्येक लोक असे आहेत की जे डायरेक्ट सेलर्स आहेत, परंतु त्यांनी स्वतःचं आयलँड बुक केलेलं आहे, स्वतःचं आयर्लँड, स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे लोकांकडे,
डायरेक्ट सेलरचं. येस, एखाद्या कंपनीचा मालक आहे आणि त्याच्या हाताखाली 500 कामगार आहेत, तो सुद्धा जी लाईफस्टाईल जगू शकणार नाही ना, तशी लाईफस्टाईल ही इंडस्ट्री तुम्हाला देऊ शकते, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. वाय? कारण 500 लोकांना तो पगार देतोय, 500 लोकांचा खर्च मॅनेज करावा लागतोय, 500 लोकांबरोबर मशिनरी लावावी लागते, त्याचं तंत्रज्ञान, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मोठी इन्व्हेस्टमेंट, आणि जितकी मोठी इन्व्हेस्टमेंट सगळा खर्च जातो आणि मग प्रॉफिट बाजूला निघतो. कधी कधी प्रॉफिट होतो, कधी लॉस देखील होऊ शकतो. शक्यता 100% गॅरंटी नाही आहे 100% प्रॉफिट होईल याचीच. परंतु डायरेक्ट सेलर बनतात तुम्ही तर तुमच्या खाली 500 लोक येतील किंवा 1000 येतील किंवा 1,00,000 लोकांची टीम बनेल. फ्रेंड्स, आज डिसिजन घ्यायचा तुम्हाला 1,00,000 लोकांचा पगार नाही द्यायचा, पण एक माइंडसेट घ्यायचा आहे आणि तो माइंडसेट या बिझनेसमधून तुम्हाला मिळू शकतो. आणि तो पॉवरफुल माइंडसेट जर तुम्ही मोठ्यात मोठं स्वप्न पाहता, स्वतःचं प्रायव्हेट जेट देखील जर होऊ शकतं पुढच्या 10 वर्षामध्ये, तर कमीत कमी ही लाईफस्टाईल तर नक्कीच मेंटेन करू शकता. आज मी माझ्या लाईफमध्ये 5 4 व्हीलर झाल्या, 5वी गाडी माझ्याकडे मर्सिडीज बेन्झ, आणि 1 करोडच्या घरामध्ये आता मी बसून प्रेझेंटेशन घेतोय. फ्रेंड्स, आज वर्क मग लॉकडाऊन आहे, पूर्ण वर्ल्ड लॉकडाऊन आहे. आमच्या व्यवसायामध्ये आणि आमच्या बिझनेसमध्ये काडी मात्र फरक नाही पडलेला. या मागच्या 1 वर्षामध्ये मी मार्केटमध्ये फील्डमध्येच नाही आहे. मी जॉबला रिझाईन केलं DRDOच्या रक्षा मंत्रालयाच्या जॉबला, आणि रिझाईन केल्यानंतर देखील इमिजिएटली माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी 6 महिने बेड रेस्ट होतो. आणि बेड रेस्टमधून बाहेर आलो, आता चालता येते, बाहेर पडू शकतो. लॉकडाऊन झाला, कंप्लीट 1 वर्ष फील्डमध्ये नाही आहे, तरी देखील आज मिलेनियर्स ऑफ इन्कम जो आहे, मिलेनियर जो पार्ट आहे, त्याच्यातून खाली आलंच नाही इन्कम. दॅट इज द सिक्युअर इन्कम. घरामध्ये बसून देखील हा व्यवसाय करू शकतो. आणि मी तुम्हाला याच्यातून नक्की सांगू शकतो की तुम्हाला सिम्पलशी गोष्ट आहे, टॉक टू पीपल, 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 टॉक टू पीपल अँड टेक द बोनस. म्हणजे काय? जास्तीत जास्त लोकांना अप्रोच करा, जास्तीत जास्त लोकांना रोज 7 वाजताची मीटिंग अटेंड करायला सांगा. रोज नवीन नवीन सक्सेस स्टोरी मिळतात, रोज नवीन नवीन ट्रेनिंग प्रोग्राम्स आपल्याकरता या चॅनलवरती होतात. आणि याकरता एकच गोष्ट येते, अप्रोच 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 अँड क्लोजिंग. म्हणजे काय? एक मीटिंग अशी घ्यायची की त्या दिवशी तुम्ही त्यांना फक्त सांगायचं आजची मीटिंग अटेंड करा. अटेंड केल्याबरोबर अर्ध्या पाऊण तासामध्ये त्यांचा कॉलअप घ्यायचा आणि इमिजिएटली त्यांना आपल्याला साईनअप करायचं आहे. म्हणजे सर तर माहिती आवडली, विषय आवडला, सर आज फॉर्म साईनअप करूयात. लगेच ऑनलाईन जॉईनिंग करायला शिकायचं तुम्ही. इमिजिएटली इव्हेंटमध्ये जायचं आणि तुम्हाला जॉईनिंग करता आलं पाहिजे. नो वरी. मग नंतर तुम्ही फिजिकल फॉर्म, नंतर ते मेल करायचं, ते नंतरचं बघू. पण पहिला ID काढून त्या व्यक्तीला साईनअप करा. त्या व्यक्तीला रिअलाईज होऊ दे, येस मी आता जॉईन झालो आहे. मग तो 3,000 रुपये भरून ह्या मोठ्यात मोठ्या व्यवसायामध्ये अगदी कमी गुंतवणूक घेऊन स्टार्टअप करू शकतो. चला मित्रांनो, एक शॉर्टमध्ये बघूयात. 20 लाईनमध्ये 4 जनरेशनमध्ये जर तुम्ही टॉपर लेवल म्हणजे 20 फ्रंट लाईन, जर तुम्ही 20 लाईन मजबूत बनवल्या असतील, तर 20 लाईनमध्ये जर 4 जनरेशनपर्यंत जर डुप्लिकेशन केलं, तर फक्त एका बोनसबद्दल बोलतो मी तुमच्याशी, डेव्हलपमेंट बोनस. तसे तर 9 टाईप्स ऑफ इन्कम आहे. IOCचा प्लॅन पकडून 10 प्रकारचे बोनस कंपनी आपल्याला देते. पण या 10 बोनसपैकी 10 आउट ऑफ 1 या एक प्रकारचा बोनस आहे, ज्याला म्हणतात SDB, स्टार डेव्हलपमेंट बोनस. आणि हा एक सिंगल बोनस जर मी सांगितला तुम्हाला इथं, तर तो 1.2 करोड कंपनी तुम्हाला द्यायला तयार आहे, अमर्यादित. तुम्ही घ्यायला तयार आहात का? काय सांगितलं? फक्त 20 लाईनमध्ये, म्हणजे तुमच्या फ्रंट 20 मध्ये 4 लेवलपर्यंत डुप्लिकेशन केलं तर कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आहे. 1.20 म्हणजे 1,20,00,000 रुपये कंपनी तुम्हाला पे करायला तयार आहे, विदाउट एनी कंडिशन्स. यामध्ये आपण पाहतोय तुम्ही फक्त तुमच्या 3,500 PU 1 तारखेला मेंटेन करत आहात. वॉल ऑफ ऑनर, वॉल ऑफ टायटल अचिव्हर, RVC कोर मेंबर. दोस्तो, अगर म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला ही डुप्लिकेशनची ताकद लक्षात आली असेल, पॉवर ऑफ द डुप्लिकेशन, पॉवर ऑफ द कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात याला. कंपाऊंड इंटरेस्ट हा 8 वंडर ऑफ द वर्ल्ड आहे. आणि ही जर ताकद तुमच्या लक्षात आली असेल, तर तुम्ही 20चा फ्रंट बनवू शकता, आयदर ऑर 40चाही बनवू शकता, आयदर ऑर 100चा देखील बनवू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, सर्वात अगोदर 20 मजबूत लाईन तयार करा, पण त्यातल्या 6 परफॉर्म लाईनवरती फोकस करा आणि डायमंड बना पहिलं. कारण ज्यावेळी तुम्ही 20चा फ्रंट तयार करता, म्हणजे 20ला फ्रंट जनरेशनमध्ये घेता, तर 20 मधले फास्ट जाणारी 6 लोक, जे रेसचे घोडे असतात, जे तुम्हाला पॉवरफुल परफॉर्म करणारी लोक असतात, ती 6 नक्कीच मिळतात. त्या 6 घेऊन पटकन स्टार एजंट क्रिएट करा त्यांना, आणि तुम्ही डायमंड बना. एकदा का डायमंड झालात, तर डायमंड झाल्यानंतर 100चा फ्रंट ओपन करायला तुम्ही मोकळे आहात. डायमंड झाल्यानंतर तुम्ही 100चा फ्रंट ओपन करा, तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आणि या प्लॅनमध्ये 100 जर फ्रंट ओपन केला, तर विड्थमध्ये देखील पैसा येऊ शकतो आणि डेप्थमध्ये देखील पैसा येऊ शकतो. किती पाहूयात. जर तुम्ही 100चा फ्रंट ओपन करता आणि स्टार डेव्हलपमेंट बोनसचा विचार करताय, 5 4 3 2 1 SDB
आणि या खालचा माणूस 100 नाही ओपन करत, तो 20 फक्त ओपन करतो, 20 स्ट्रक्चर तयार करतो. तर 5व्या जनरेशनपर्यंत ह्या प्लॅननुसार तुम्हाला 62 करोड रुपये इन्कम कंपनी द्यायला तयार आहे. आणि यामध्ये आपण पाहू शकतो की जो एक बोनस मी तुम्हाला सांगतोय याच्या 5 पट असतो टोटल बोनस. मग 62 करोडच्या 5 पट तुम्ही कॅल्क्युलेशन करा. कंपनी एवढा पैसा या सिस्टम मधून आणि या प्लॅन मधून तुम्हाला द्यायला तयार आहे. याच्यात कोणतीही खुट्टी नाही टाकलेली, कोणताही लॉक नाही टाकलेला. काही लोक विचार करतात की मी कदाचित या बिझनेसमध्ये आलो, मला सक्सेसफुल व्हायचं आहे, परंतु माझ्या खाली जी लोक येतात ते कामच करत नाहीत, मग मी कसं काय सक्सेस होणार. हो, त्यांचा प्रश्न रास्त आहे. कदाचित त्यांनी जर 20 लोक फ्रंटमध्ये आणली तर मी म्हटलं 6 लोक जॉईन होतात. परंतु एक सिंगल व्यक्ती जरी पॉवरफुल झाला, एक लीडर, म्हणजे एक व्यक्तीला जर चिंगारी लागली क्राऊन अँबॅसेडर बनायची, एक व्यक्तीला जर चिंगारी लागली या 62 करोड इन्कमकडे जाण्याची, आणि तसं जर स्ट्रक्चर त्यांनी स्टार्टअप केला डायमंड बनून, तर एक लाईन मजबूत झाली तरी सुद्धा किती इन्कम येऊ शकतो. स्टार डेव्हलपमेंट बोनस स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे, 62 लाख रुपये. येस फ्रेंड्स, एक सिंगल लाईन. यामध्ये काय केलं या व्यक्तीने, स्वतः फर्स्ट जनरेशनमध्ये 3,500 PV केलेत, आणि त्याच्या एका लाईनमध्ये एक व्यक्ती क्राऊन अँबॅसेडर बनतोय. एका लाईन मधला एक सिंगल व्यक्ती, एक लीडर, हा व्यक्ती स्टार एजंट आहे. कोणतीही कंपनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कमी बोनस आहे, म्हणजे कमी स्टेटस आहे, सॉरी, स्टार एजंट आहे, आणि खालचा व्यक्ती क्राऊन अँबॅसेडर आहे, तर कंपनी त्याच्यावरती बर्डन देते, त्याला सांगते साईड बिझनेस, इकडून आण तिकडून आण, काही पण कर. परंतु एकमेव DXN असा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आहे की जर तुमच्या खालचा माणूस तुमच्यापेक्षा जास्त आउट परफॉर्म करायला तयार असेल तर अजून सपोर्ट करा, अजून गाईड करा, अजून मोठं बनण्यासाठी त्याला मदत करा. कारण त्या एका लाईनमधून 60 लाख रुपये तुम्ही कमवू शकता, एवढी ताकद DXNच्या प्लॅनमध्ये. फक्त टच देतो, फील देतो, फक्त क्रीम काय आहे DXNमध्ये. सो एकच डिसिजन घ्यायचा आहे, विलिंग टू चेंज युअर लाईफ. 3च गोष्टी आहेत, विलिंग टू लर्न, विलिंग टू अर्न आणि विलिंग टू चेंज. या 3 गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का? तुम्ही स्वतः शिकण्यासाठी तयार आहात का? तर तुम्ही 100% सक्सेसफुल होणार आहात. शिकण्याची इच्छा, स्वतःचा ग्लास रिकामा करा आणि रोज RVCच्या मीटिंग अटेंड करा. शिकण्याची इच्छा पाहिजे. दुसरा, विलिंग टू अर्न, म्हणजे एक्स्ट्रा इन्कम, पैसा कमवण्याची इच्छा तुमच्यामध्ये आहे का? येस, मग तुम्ही राईट पर्सन आहात. आणि तिसरा, विलिंग टू चेंज, म्हणजे स्वतःला बदलण्याची इच्छा. तर येस, तुमच्यामध्ये या 3 गोष्टी आहात, तर तुम्ही इमिजिएटली आजच्या आज मी तुम्हाला सांगू शकतो, कोणताही विचार न करता लगेच तुमच्या मित्रांना कॉल करा, तुमच्या अपलाईनला ज्यांनी तुम्हाला आज बोलवलं असेल मीटिंगसाठी त्याच्याशी बोला आणि आजच्या आज तुमचा डिसिजन घ्या. कारण एकच सांगतो, वाक्य शेवटचं आहे, आणि ते म्हणजे तुम्ही तुमचा गेलेला वेळ जो हातातून गेला तो नाही बदलू शकत. तुमचा वेळ गेला तो नाही बदलू शकत. काही लोक म्हणतात मी इकडं पण काम केलं होतं, तिकडं मी बघितलं, लेफ्ट राईट बिझनेस केलेत. सॉरी, तुम्ही जे मागचं आहे ते मागचं सोडून द्या. परंतु आत्ता मात्र मी तुम्हाला सांगू शकतो, मागचा गेलेला वेळ तुम्ही परत नाही आणू शकत, पण आत्ता इथून पुढचा प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक आवर आणि इथून पुढचा प्रत्येक फोन कॉल तुम्ही चेंज करू शकता. आणि हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. आयुष्यामध्ये डिसिजन घेता येणं यासारखं दुसरं कोणतंच यशस्वी होण्याचं कारण नाही आहे. पण ज्याला डिसिजनच घेता येत नाही तिथं फेल्युअरचं कारण बनतं. चुकीचा डिसिजन झाला तरी माणूस आयुष्यामध्ये शिकतो. आणि मी तुम्हाला सांगतो, फार अमाऊंट नाही बोललो ना तुम्हाला, मी प्लॅन सांगतो एवढ्या मोठ्या लेवलवरचा की DXN एवढं द्यायला तयार आहे. तुम्ही स्टार्टअप करता ओनली आणि ओनली 3,000 रुपयांनी सुद्धा करू शकता. मिनिमम स्टार्टअप. तुम्ही तुमचं साईनअप करण्याकरता डॉक्युमेंट शेअर करायचे आपल्या ज्यांनी आज मिटिंगला बोलवलं त्या व्यक्तीसोबत, आणि इमिजिएटली आजच्या आज तुम्ही फॉर्म साईनअप करा आणि बिझनेसला स्टार्ट करा. बाकीच्या गोष्टी आपण कंटिन्युअसली ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून घेत आहोत. विश यू ऑल द बेस्ट. निर्णय घ्या. हा फॉर्म तुमच्या समोर आहे, हा फॉर्म तुमच्या गुगल पेजवरती आहे, हा फॉर्म तुमच्या इव्हल्टच्या सिस्टममध्ये आहे. तुम्हाला तो अपलाईन तुम्हाला गाईड करेल. तो व्यक्ती जो स्पॉन्सर जो तुम्हाला असे इन्व्हाइट केले तो तुम्हाला गाईड करेल, आणि तुम्ही त्यांना डॉक्युमेंट सेंड करा आणि तुम्ही रजिस्टर्ड व्हा. हीच आहे आजची अपॉर्च्युनिटी मीटिंग तुमच्याकरता. यानंतर मात्र कंटिन्युअसली आपण राहू ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये. विश यू ऑल द बेस्ट आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. 62 करोड इन्कमचा माइंडसेट घेऊनच या बिझनेसमध्ये या. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. विदिन टाइम. येस, व्यवसाय सुवर्ण संधी. नोकरी गेले लोकांचा पगार कमचा. रुपेश सर, आपण मराठी बोलत आहात. आरोग्याचा जागृती आणि बंद DXN ओपन. चांगला सांगला. चांगला. क्या बात है सर. आप जन्मपर्यंत ग्राहक विचार करा, ग्राहक जागृती करा. आपण
करतो buying power, not selling power. This is a buying power of people, because lot of people think that अभी यहाँ आए तो बहुत बेचना बेचना। मैं ही बताता हूँ, 90% वर्ल्ड में कोई भी अच्छा डायरेक्ट सेलिंग कंपनी में वो डायरेक्ट सेलिंग माने डायरेक्ट बाइंग, कंपनी ने डायरेक्ट सेलिंग करता है हमको, किसको? ग्राहक को। डायरेक्टली कंपनी ने प्रोडक्ट को बिना इंटरमीडिएट, बिना मिडलमैन ग्राहक को बेचता है। कंपनी डायरेक्टली ग्राहक को बेचता है। ग्राहक ने वो सभी प्रोडक्ट को इस्तेमाल करके उसको प्रमोट करने का अधिकार है। वो स्टॉकिस्ट बन सकता है, रिटेल कर सकता है, दूसरा कंज्यूमर को बेच सकता है, दूसरा कंज्यूमर को नेटवर्क के ला सकता है। ये सभी हम बताते हैं कभी भी। बाइंग, सेलिंग, रिक्रूटिंग, स्पॉन्सरिंग, प्रमोशन, सभी हमारा राइट्स है। किसका राइट्स? ग्राहक का राइट्स। किस तरह का ग्राहक? जो डिस्ट्रीब्यूटर बनता है वो उसको सभी राइट मिलता है। अभी आईडी कोड एक निकाले तो दुनिया आपके मुट्ठी में आए, इसलिए हम दुनिया हमारे मुट्ठी में है। एक आईडी कोड में, बिकॉज वन वर्ल्ड वन मार्केट कॉन्सेप्ट में वो दुनिया का बाजार हमारे हाथ में आएगी। वर्ल्ड इज वन मार्केट, वन सिंगल मार्केट इन DXN मार्केटिंग प्लान। इतना जबरदस्त जो सिस्टम को हमने, सिस्टम तो बहुत जबरदस्त है, प्रोडक्ट को जबरदस्त है, मार्केटिंग प्लान जबरदस्त है, अभी कंपनी जबरदस्त है, अभी हमने डिस्ट्रीब्यूटर जबरदस्त बनना। हाँ, यस सर। हमारा एक ही समस्या है, डिस्ट्रीब्यूटर्स जो आते हैं डिस्ट्रीब्यूशन इंडस्ट्री में, अभी मैंने बताया ये डिस्ट्रीब्यूशन इंडस्ट्री में जो लाभ है वो कोई भी इंडस्ट्री में नहीं। सभी इंडस्ट्री में मार्जिन 10%, 15%, 20% के ऊपर नहीं होता है। ये 50-60% कोई मार्जिन देने वाला एक इंडस्ट्री है तो वो डिस्ट्रीब्यूशन सेक्टर है। बिकॉज डिस्ट्रीब्यूशन में, ये सिस्टम में, डायरेक्ट सेलिंग में डिस्ट्रीब्यूटर को ऑल इंटरमीडिएट्स, मिडलमैन, रिटेलर्स, सबका वो मार्केटिंग एजेंट्स, मार्केटिंग सिस्टम में जो जोड़ जाते हैं, ये प्रोडक्ट मूवमेंट में कंज्यूमर तक लेकर जाने के लिए, वो सभी लोगों का जो इंसेंटिव है कुल मिलाकर हमको देता है। सभी आप कितना % उठा सकता है? अभी आप ओनली रिटेल करता है 25% ही भी लेंगे, 20%, बिकॉज आप प्रोडक्ट लेते हैं बेचता है, उसमें आप अप टू स्टार एजेंट भी हो सकता है, उसके ऊपर नहीं हो सकता है। स्टार एजेंट बने तो आपको और 25% रिटेल, ये 25% आपको पीवी के ऊपर, एसवी के ऊपर मिल सकता है। अभी ये 60% और 70% आप इसको बेनिफिट उठाने के लिए आप नेटवर्क को बना, नेटवर्क का जो विड्थ एंड डेप्थ दोनों स्ट्रक्चर है। अभी मैं आप सभी लोगों को जो आज ये आरबीसी यूट्यूब चैनल में मराठी लैंग्वेज में जो DXN बिजनेस का बेसिक आपने सुना, आप सभी लोगों को अनुरोध है, आप वापस जाकर महाराष्ट्र को बढ़ाने में, महाराष्ट्र को इंडिया में नंबर 1 बनाने के लिए, महाराष्ट्र नंबर 1 में, दुनिया में नंबर 1 हो सकता है, इंडिया में नहीं। इतना ताकत है, इतना बड़ा स्टेट है, इतना बड़ा अपॉर्चुनिटी है। यहाँ ये व्यवसाय को सभी इंडस्ट्री वहाँ चलता है। ये डिस्ट्रीब्यूशन इंडस्ट्री भी बहुत मजबूत से वहाँ चला सकता है डायरेक्ट सेलिंग का। DXN सबको चाहिए स्वास्थ्य। जो लोग स्वास्थ्य चाहिए सोचता है, उसको को गैनाडर्मा
स्पिरुलिना और सारा डीएक्सन प्रोडक्ट चाहिए ही है उसको चाहिए, उसको दूसरा रास्ते नहीं है और कुछ भी नहीं है। इसीलिए ये प्रोडक्ट को जबरदस्त हम मार्केट में डाल सकता है। अभी अनएम्प्लॉयमेंट है, अभी रोजगार बहुत कम हो गया है। लोगों के ने आज एडिशनल सोर्स ऑफ इनकम को सोचते हैं। एडिशनल सोर्स का इनकम के साथ आपका टाइम, मनी, सिक्योरिटी ये प्रॉफिट यहाँ हमने कमाने के लिए आपको टाइम फ्रीडम मिलेंगे, फाइनेंशियल फ्रीडम मिलेंगे, आपका फैमिली को सिक्योरिटी मिलेंगे, पैसिव इनकम का सोर्स को आप जनरेट करके रखे तो डीएक्सन का सिस्टम है जनरेशन प्लान। ये तो एक जनरेशन के लिए नहीं, जनरेशन टू जनरेशन को जाने वाला मार्केटिंग प्लान को सिस्टम को डॉक्टर लिम ने बनाकर रखा है। इसीलिए हमने जो मेहनत करता है, ये मेहनत हमारा फ्यूचर जनरेशन को जाएंगे। उसके बाद हमारा बेटे से हमारा पोता पोती को इस तरह हमारा फ्यूचर जनरेशन को जाने का सिस्टम जबरदस्त अभी बनाकर रखा है। अभी लगभग 27 बरस हो गया, 28 बरस है अभी। वी आर गोइंग टू क्रॉस नियरली 30 ईयर्स शॉर्टली। इसमें हमने लगभग नियरिंग 30 बरस से हम देखते हैं कैसे जनरेशन टू जनरेशन को पास ऑन हो गया है। जो लोग नहीं है बिगिनिंग से थे, मलेशिया में होंगे, इंडोनेशिया में होंगे, फिलीपींस में होंगे, मिडल ईस्ट में होंगे, अमेरिका में होंगे, आज कहाँ भी होंगे लोग, डिस्ट्रीब्यूटर इंडिया में होंगे। जो लोग आज नहीं है, 15 बरस के पहले गुजर गया, 12 बरस के पहले गुजर गया, 18 बरस के पहले 3 बरस को नेटवर्क बनाकर गुजर गया। कोई कारण से, कोई एक्सीडेंट से, कोई रीजन से डेथ तो किसी का हाथ में नहीं है, बट उसका फैमिली को अभी भी डीएक्सन से रेसिडुअल इनकम, पैसिव इनकम जाता है। ये बहुत बड़ा बात है सिक्योरिटी के लिए। इसीलिए जो आज ये माध्यम से जो लोग बढ़ने चाहते हैं, आप डीएक्सन आरवीसी यूट्यूब चैनल को जबरदस्त 7 बजे का प्रोग्राम को खोलकर सीखना। आप 3 से 6 मंथ्स डेली 7 बजे का प्रोग्राम अटेंड करें तो आप को एक कोर्स कंप्लीट करके रेडी होंगे काम करने के लिए। नहीं तो आप का ठीक ढंग से, अच्छा ढंग से काम करने का तरीका आपको मालूम नहीं होंगे। बहुत डाउट आएँगे, बहुत कन्फ्यूज़ होंगे। डेली हमने एक-एक चीज़ को आपको सिखाएँगे। ये 1-2 दिन में मास्टर करने का और स्किल को डेवलप करने का काम नहीं है। 2-3 बरस, 4 बरस आप लगातार लगकर सीखने के साथ कमा भी सकते हैं। ये कमाने को जेस्टेशन पीरियड नहीं है। फ्रॉम द डे 1 आपका इनकम को बढ़ा सकता है। बट सीखने के लिए 2-3 बरस फुल सीखने के लिए, क्राउन एम्बेसडर तक जाने के लिए, महीने में 10 लाख के ऊपर कमाने के लिए, 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख कमाने वाला है डीएक्सन में। हम देखते हैं। अभी इस तरह का इनकम को जाने के लिए आपको थोड़ा बरस डेफिनिटली सिस्टमैटिकली सीख कर ये सिस्टम को मास्टर करके, स्किल को मास्टर करके आप इंडिपेंडेंट एंटरप्रेन्योर बन सकता है। आपको वो आपका मर्जी है। आप किसी को कोई भी आपको रोक नहीं सकेंगे, आप अमीर बनने को सोचे तो। विश यू ऑल द बेस्ट। गो क्राउन एम्बेसडर। कल हमने और एक नया स्टोरी के साथ, नया स्पीकर के साथ आपके सामने आएँगे। कल जबरदस्त एक नया स्पीकर होंगे, उसको आप मिस नहीं करना। वो हमारा वन ऑफ द मोस्ट सीनियर हमारे साथ फाउंडर वो आएँगे, डॉक्टर एस